हॅलो एव्हरीवन, सर्वांचं दख्खन प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचं एक लेक्चर अतिशय स्पेशल आहे. तर जे विद्यार्थी गट ब गट क मुख्य परीक्षा 2025ची तयारी आता 2026मध्ये करत आहेत, तर अशा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा लेक्चर गेला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांना हा लेक्चर ऐकला पाहिजे. या ठिकाणी तुमचे डोळे उघडणार आहेत, हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. कारण या ठिकाणी मी भले या ठिकाणी 2024चा गट बचं पेपरचं ॲनालिसिस या ठिकाणी घेतोय, पण यातून मी जे काही तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड इन्फॉर्मेशन सांगतो का ती तुम्हाला पुढच्या अभ्यासाला एक प्रॉपर दिशा देणार आहे. त्यामुळे उगाचच रँडमली अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही हे लेक्चर ऐका, जेणेकरून तुम्हाला बारकावे तुमच्या लक्षात येत नाही. आयोगाचा रिसेंट ट्रेंड काय आहे, आयोगचा पॅटर्न कसा आहे, प्रश्नांची उत्तरं द्यायची कशी, छोट्या मोठ्या गोष्टी जिथं आपण गुंतून राहतो तिथं नक्की काय करायचं, अशा अनेक प्रश्नांना या ठिकाणी मी उकल करतोय. सर्वांनी हा लेक्चर शेवटपर्यंत बघा. या लेक्चरमध्ये गट ब मुख्य परीक्षा 2024चं ॲनालिसिस आपण या ठिकाणी पाहतोय. हे फक्त प्युअर ॲनालिसिस नाही आहे, तर याच्यासोबत तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी सांगणार आहे. आज मी तुम्हाला इथं विथ प्रूफ दाखवून देतो का हा पेपर भले 2024चा गट बचा आहे, पण या प्रश्नातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असताना PYQचा कसा फायदा होतो, PYQच्या आधारे या पेपरचं कसं ॲनालिसिस करता येतं, उत्तर देता येतात, याच्यातले रेफरन्सेस कुठे आलेले आहेत, कसे आलेले आहेत, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वांनी हा जो लेक्चर आहे हा शेवटपर्यंत बघा. हा पेपर 24चा आहे, परंतु 2025ची परीक्षा का जी आता 2026मध्ये होणार आहे, याची रणनीती आखण्याच्या दृष्टीनं हा पेपर खूप इम्पॉर्टंट आहे. सर नमस्कार, मी दिलीप मुसळे, तुम्हा सर्वांचं आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जे विद्यार्थी हा लेक्चर ऐकत आहेत, तर अशा प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी मी विनंती करतो की आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांना आपले हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून हे जे काही ज्ञान आहे हे खूप चांगल्या गोष्टी आहेत हे आपल्या मित्रांपर्यंत आणि इतरांपर्यंत पोहोचतील. चला आपण लेक्चरला सुरुवात करायची मित्रांनो. तर एक 2 मिनिटासाठी मी माझ्यासाठी वेळ घेतो. मी पूर्ण लेक्चर विद्यार्थ्यांसाठीच घेत असतो, पण त्यातलं एक छोटासा ॲज अ पार्ट ऑफ प्रमोशन म्हणून मी थोडा वेळ देतो. जनरली आपले काही ॲप्लिकेशन मित्रांनो जनरली मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी डाउनलोडसुद्धा केलेलं आहे. दख्खन प्रबोधिनी पुणे हे ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी काही महत्त्वाचे इंग्लिशचे जे काही कोर्सेस आहेत हे तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील. त्याच्यामध्ये आपला जो टॉपचा कोर्स आहे का 2024च्या मेन्सच्या वेळेला जवळपास 4000+ विद्यार्थ्यांनी ह्या कोर्सला पसंती दिली होती आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी त्यांचा जो स्कोर आहे तो 40+ मार्क्स येण्यासाठी हा कोर्स मदत करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना खूप बेसिकपासून इंग्लिश कंप्लीट करायचं आहे त्यांनी हा कॉम्बो कोर्स जॉईन करावा, ज्याची फी फक्त 999 आहे. या सगळं इंग्लिश ग्रामर बेसिक टू ॲडव्हान्स, सगळी व्होकॅब्युलरी आणि 3000 PYQs तुम्हाला याच्यामध्ये मी कव्हर करून दिलेले. हा कोर्स जर जॉईन केला तर तुम्हाला दुसरी कुठलीच बॅच जॉईन करायची गरज नाही. त्याचबरोबर जर आता तुम्ही वाटतंय का तुम्ही या अगोदर बॅचेस कुठे केलेले असतील, मला परत बॅच करण्याची गरज नाही, पण एक रॅपिड रिव्हिजन बॅच या ठिकाणी केलेली आहे का याच्यामध्ये तुम्हाला खूप सिस्टमॅटिकली अगदी कमी कालावधीमध्ये टॉपिक निहाय तुम्हाला या ठिकाणी मी प्रॉपरली बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत सगळे रूल्स या ठिकाणी कव्हर केलेले आहे. घाईघाईने याच्यामध्ये, कारण आपल्याकडे वेळ कमी पडतो, त्यामुळे छोट्या छोट्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला सगळी रिव्हिजन या ठिकाणी कंप्लीट करून दिलेली. खूप कमी फीज आहे, तुम्ही नक्की जॉईन करू शकता. त्याचबरोबर जे आपले बांधव या ठिकाणी सरळ सेवांची तयारी करतात, आता सरळ सेवा काय कमी नाही, आता यावर्षी तर राज्यसेवेमध्ये म्हणजे MPSC मार्फत काय घेण्याचं ठरलेलं आहे. बघू आता पुढे कशा पद्धतीने नियोजन होत आहे. परंतु तुर्तास तरी TCS अंतर्गत अजूनही भरपूर परीक्षा होतील मित्रांनो. तर TCS इंग्लिश PYQs याच्यामध्ये सुद्धा 2500पेक्षा जास्त प्रश्नांचं घटक निहाय या ठिकाणी मी विश्लेषण केलेलं आहे, ज्याचा फायदा तुम्हाला TCSच्या एक्झामच्या दृष्टीनं होईल. कारण एकदा का पॅटर्न तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट बसले, ज्या रूल्सवर प्रश्न रिपीट झालेले आलेले आहेत ते जर फिट्ट बसलं तर मित्रांनो नवीन पेपर कसाही असू द्या व्यवस्थित तो क्रॅक करता येतो, ठीक आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा अगदी बेसिकपासून तर ह्या परीक्षेच्या काठिण्य पातळीपर्यंत आपल्याला सगळा जो काही कंटेंट त्याच्यामध्ये सरळ सेवेचं सगळं ग्रामर आहे, व्याकरण, व्होकॅब्युलरी आहे आणि त्याचबरोबर हा TCS PYQचा कोर्ससुद्धा याच्यामध्ये मर्ज आहे. तर असे 5 महत्त्वाचे कोर्सेस आपल्या ॲप्लिकेशनवर आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी जी तयारी करत असतील तर त्यांनी नक्कीच या पेपरला किंवा एखाद्या कोर्सला प्रायोरिटी देऊ शकता, ठीक आहे. चला आता आपण आपल्या पेपरकडे वळूया. आता आपल्याला कुठल्याही प्रकारे विषयांतर करायचं नाही आहे. आपण आता 51 पासून ते 100 पर्यंत 50 प्रश्न आहेत.
या सगळ्या प्रश्नांना व्यवस्थितपणे विथ प्रूफ मी तुम्हाला सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस करते. सगळ्यांनी हा लेक्चर शेवटपर्यंत बघा, कुणीही मध्ये स्किप करू नका. छोट्या छोट्या मुद्दे परंतु तुमच्या पुढच्या पर्शनसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो. हा माझा जेन्युइन रिस्पॉन्स आहे. सर्वांनी लेक्चर ऐका. चला, 51 नंबरचा प्रश्न बघा, विचारलेला आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. या ठिकाणी फिल इन द ब्लँकसाठी एक प्रश्न आलेला आहे. आता फिल इन द ब्लँकसाठी काय येऊ शकतं, तो कुठलाही टॉपिक येऊ शकतो. मोस्टली या ठिकाणी तुम्हाला क्रियापदाचा वापर फिल इन द ब्लँकसाठी येतो. पार्ट्स ऑफ स्पीचचा वापर म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये जे शब्द आहेत, बरोबर का, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, त्यातला कुठलाही एक पार्ट तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला येऊ शकेल. जनरली क्रियापदाचा वापर फिल इन द ब्लँक्सला जास्त विचारला जातो. तर हे छोटे छोटे काही अप्रोच आहे ते लक्षात ठेवायचं. पुढे दिलेले बघायचं, आय मॅनेज टू गेट टू स्लीप डॉट डॉट देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज. बघा, इथं तुम्हाला कंडिशन दिलेली, इथं त्यांनी मॅनेज केलेलं आहे. आता वाक्य भूतकाळातलं आहे. मॅनेज्ड म्हणजे त्यानं प्रयत्न केलेला आहे किंवा ॲडजस्ट केलेला आहे. कशाचं? टू गेट टू स्लीप, झोपण्यासाठी त्याने खूप ॲडजस्ट केलेलं आहे. म्हणजे तो झोपी गेलेला आहे असं त्याला सांगायचं याच्यामधून. मी झोपण्याचा खूप प्रयत्न केला, खूप ॲडजस्टमेंट केली. पण दुसऱ्या बाजूला काय दिलेलं आहे, देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज. आता बघा, दुसऱ्या बाजूला तिथं प्रचंड आवाज होता, बरोबर आहे का. इतक्या आवाजामध्ये सुद्धा त्यानं झोपण्यासाठी प्रयत्न केलेला आहे किंवा त्याने झोपण्याची निश्चित त्यांनी तशा पद्धतीने ॲडजस्ट केलेलं आहे. म्हणजे दोन आयडियामध्ये कॉन्ट्रास्ट आहे मित्रांनो. जर मोठ्या प्रमाणात जर आवाज असेल तर झोप येणार नाही, परंतु आवाज असताना सुद्धा त्यानं झोपण्यासाठी प्रयत्न केला आहे. म्हणजे देर इज अ कॉन्ट्रास्ट बिटवीन दीज टू आयडियाज. म्हणजे कॉन्ट्रास्ट व्यक्त करणारं कंजंक्शन तुम्हाला निवडायचं आहे. हा टॉपिक कुठला आहे मित्रांनो? कंजंक्शन हा टॉपिक आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन टॉपिक जनरली पाहायला भेटतात. एक आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि दुसरा आहे तुमचा सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन. जेव्हा तुम्ही 4 पाहता ना मित्रांनो, तर पैकी बघा या ठिकाणी ऑल्दो हा जो काही कंजंक्शन आहे हा निश्चित या ठिकाणी कॉन्ट्रास्ट व्यक्त करतो. काय व्यक्त करतो? कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट बिटवीन टू आयडियाज. हे जनरली सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्याचा वापर तुम्ही ह्या वाक्यामध्ये या ठिकाणी करू शकता, जेणेकरून तुमचं वाक्य बनतं आय मॅनेज टू गेट टू स्लीप ऑल्दो देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज. दो आणि अल्दो यांनी कॉन्ट्रास्ट व्यक्त केला जातो. मग आता बाकीचे पर्याय का चुकीचे ते खात्री करून घ्या. कारण जेव्हा तुम्ही 4 पर्याय पाहता ना मित्रांनो, फक्त उत्तराच्या पर्यायावर फोकस करायचा नाही. जे पर्याय आता चुकीचे आहेत ते सुद्धा व्यवस्थित समजून घ्यायचं, जेणेकरून पुढच्या पेपरमध्ये, येणाऱ्या पेपरमध्ये सांगता येत नाही जे काही उरलेले जे पर्याय आहेत त्याच्यावर सुद्धा एखादा असा प्रश्न टाकू शकतात. कारण पर्यायांपैकी सगळे पर्याय हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यातला एक पर्याय तुम्हाला उत्तरामध्ये शोधायचा आहे, परंतु उरलेले जे पर्याय आहेत हे तुम्हाला फ्युचर रेफरन्स म्हणून व्यवस्थितपणे त्याचं आकलन करून घ्यायचं आहे. हे खूप गरजेचं असतं. आता काही मुलं काय करतात, एखादं पुस्तक आणायचं आणि मस्तपैकी प्रश्नांची जी उत्तर आहे तो टिप मार्क करून ठेवायची, प्रश्न वाचायचा, उत्तर वाचायचं, बाकीचे पर्याय सोडून द्यायचे. एवढं हलगजरीपणा नाही करायचं. तुम्हाला उरलेले जे पर्याय आहे हे फ्युचर रेफरन्स म्हणून याला व्यवस्थित समजून घ्यायचे. मग पुढे दिलेले तुम्हाला फ्रेज आहे इन स्पाइट ऑफ. इन स्पाइट ऑफ हे कंजंक्शन नाही मित्रांनो, ही जनरली प्रेपोजिशनल फ्रेज आहे. हे काय तुमचं प्रेपोजिशनल फ्रेज. आणि ही प्रेपोजिशनल फ्रेज याच्यामध्ये ऑफ हा शेवटी प्रेपोजिशन आलेला आहे. तर याच्यानंतर काय काय येऊ शकतं? प्रेपोजिशनल फ्रेजच्या नंतर जनरली नाऊन येऊ शकतं, प्रोनाऊन येऊ शकतं किंवा जरांड येऊ शकतं, ज्याला आपण व्हर्बल नाऊन असं म्हणतो. पण या ठिकाणी इथं जर हा शब्द जर वापरायचा जर असेल तर इथं तर पूर्ण क्लॉज आलेला आहे. प्रेपोजिशनल फ्रेजच्या नंतर क्लॉज नाही वापरायचा, नाऊन, प्रोनाऊन किंवा जरांडचा वापर करायचा. त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी चालणार नाही. तिसरा पर्याय दिलेला आहे बिकॉज. मित्रांनो बिकॉजनं रिझन दिलं जातं. काय दिलं जातं? रिझन. आणि त्याचं कॉन्ट्रास्ट व्यक्त केलेलं आहे, त्यामुळे रिझन सुद्धा येणार नाही. आणि पुढचा दिलेला आहे मित्रांनो बिकॉज ऑफ. ही सुद्धा प्रेपोजिशनल फ्रेज आहे. याच्यामध्ये ऑफ हे शब्द आलेला आहे, हा प्रेपोजिशन आहे. आणि जनरली ही फ्रेज आहे. बिकॉज ऑफचं सुद्धा कार्य अशा होतं इन स्पाइट ऑफ यासारखं. त्यामुळे याच्यानंतर ह्या फ्रेजच्या नंतर सुद्धा आपल्याला वाक्यामध्ये नाऊन, प्रोनाऊन किंवा जेरंडचा वापर करायचा आहे. त्यामुळे हे सुद्धा पर्याय येणार नाही. त्यामुळे बाकीचे का नाही आलेले हे क्लिअर झालेलं आहे आणि हे का उत्तर आहे हे क्लिअर झालेलं आहे. जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने ॲनालिसिस ऐकता तर जनरली काय होतं की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. ज्या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे तो टॉपिकचा रोलही क्लिअर होतो आहे आणि ज्या टॉपिकवर प्रश्न नाही आलेला परंतु बाकीच्या पर्यायांमध्ये वेगवेगळे रूल्स आहेत ते रूल्ससुद्धा लक्षात येतात, जेणेकरून फ्युचर रेफरन्स म्हणून जर पुढे एखाद्या पेपरमध्ये इन्स्पाइट ऑफवर जर प्रश्न आला तर मित्रांनो तुमचा गोंधळ उडणार नाही. आलं का लक्षात? कारण इन्स्पाइट ऑफ, बिकॉज ऑफ ह्या फ्रेजेस मला वाटत नाही कोणी असा फुल लेंथ बॅचमध्ये कोणी अभ्यासत आहेत.
हे इथेच अभ्यासाला मिळणार आहे. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आयोग कधी 4 पर्याय टाकताना फालतू पर्याय टाकत नाही. खूप विचारपूर्वक आणि चांगले पर्याय दिले जातात का ज्याचा उपयोग तुम्हाला पुढे होणार आहे. याला लक्षात. तर ह्या पद्धतीने ही माहिती जिथं तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. ऑल्दो हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्यांनी जनरली याचा अर्थ होतो इन स्पाइट ऑफ द फॅक्ट दॅट. लक्षात ठेवायचं, जनरली यांनी कॉन्ट्रास्ट व्यक्त केला जातो. इन स्पाइट ऑफ जे आहे ही जनरली प्रेपोजिशनल फ्रेज आहे आणि याच्यानंतर जनरली काय येतं, नाऊन येऊ शकतो, प्रोनाऊन येऊ शकतो किंवा जिरंडचा वापर होऊ शकतो का जो या ठिकाणी नाहीये. पुढे बिकॉज दिलेलं आहे. जनरली बिकॉजने मित्रांनो रिझन दिलं जातं, काही जर रिझन दिलेलं नाहीये. आणि जो चौथा पर्याय आहे याला बिकॉज ऑफ म्हणतो, ही सुद्धा फ्रेज आहे. याचा सिमिलर मिनिंग होतो इन स्पाइट ऑफ. असं असून सुद्धा ह्या कॉन्टॅक्ट प्रमाणे याच्यानंतर सुद्धा ही प्रेपोजिशन फ्रेज असल्या कारणानं तुम्हाला वाक्यामध्ये नाऊन, प्रोनाऊन किंवा जिरंडचा वापर करायचा आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नोटीस करत चला. बाकीचे पर्याय हे फ्युचर रेफरन्स म्हणून स्टडी करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता बघा, चूज द करेक्ट टेन्स ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट अँड कंप्लीट द सेंटेन्स. नीट लक्षात ठेवा मित्रांनो का या ठिकाणी आता करेंट टेन्स ऑफ द वर्ब विचारलंय. यांनी स्पष्टपणे टॉपिकचं नाव दिलेलं आहे का. टॉपिक कुठला आहे तुमचा, टेन्स. तर म्हणजे इतरत्र लक्ष तुमचं डायव्हर्ट होता कामा नये. तरी आता तुमचं फोकस पूर्णपणे टेन्स असलं पाहिजे. म्हणजे क्रियापदाचं एक योग्य रूप तुम्हाला वाक्यामध्ये पाहायचे. प्रश्न काय दिलेला आहे, द पोलीस डॉट डॉट, इथं कंसात एक क्रियापद दिले कॅच द थीप लास्ट नाईट. मित्रांनो तुम्हाला जेव्हा पण टेन्सचा वापर केला जातो ना तेव्हा त्या वेगवेगळ्या टेन्सच्या वाक्यांमध्ये ॲडव्हर्बियल कुठले आलेले ते नीट चेक करत चला. कारण टेन्स ह्या शब्दाचे म्हणजे टेन्सचे प्रश्न जे आहेत याच्यामध्ये ॲडव्हर्बियलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या ठिकाणी एक ॲडव्हर्बियल आलेले मित्रांनो, या ठिकाणी लास्ट नाईट. लास्ट नाईट म्हणजे गेल्या रात्री. मग इथे अजून पण ॲडव्हर्ब आहे का ज्याने भूतकाळ व्यक्त करता येतो. यस्टरडे, द प्रिव्हियस डे, लास्ट नाईट, लास्ट इयर, लास्ट मंथ किंवा तुम्ही एखादा स्पेसिफिक टायमिंग भूतकाळातला सांगू शकता. म्हणजे जर एखादी ॲडव्हर्ब ऑफ फ्रेज का जी पास्ट टाईम इंडिकेट करते असं जर तुमच्या वाक्यात आलेलं असेल तर स्पष्टपणे त्या वाक्याचा जो काही काळ आहे हा साधा भूतकाळ असला पाहिजे. इतर काळांमध्ये भूतकाळातली रचना अशी येत नाही. त्यामुळे बघा, कॉट ही कॅच या क्रियापदाचं साध्या भूतकाळातलं रूप आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुमचं करेक्ट आहे. विल कॅच हे भविष्यकाळ आहे. साधा भविष्यकाळ चालणार नाही या ठिकाणी. कारण साध्या भविष्यकाळामध्ये भूतकाळातलं ॲडव्हर्बियल येणार नाहीये. ओल्ड कॅच सुद्धा येणार नाहीये आणि शाल बी कॅचिंग सुद्धा येणार नाही, म्हणजे फ्युचर कंटिन्युअस. तर जनरली निश्चित हे उत्तर आहे. मग आता हा जो काही प्रश्न आहे हा PYQच्या आधारे कसा सुटतो पाहून घ्या. मी तुम्हाला विथ रेफरन्स दाखवतोय. या ठिकाणी बघा, उपशिक्षणाधिकारी 2017चा पेपर आहे. हा पेपर MPSCच्या पोर्टलवर अवेलेबल आहे. आजही तुम्ही चेक करू शकता विथ फायनल आन्सर की सहित. तर मित्रांनो नोटीस करा, यांनी स्पष्टपणे इथं दिलेले बघा, सी हॅज स्लेप्ट फॉर 8 hours लास्ट नाईट. मग आता एखादा म्हणे की सर प्रश्न कुठं रिपीट झालाय. प्रत्येक वेळेस प्रश्न रिपीट होत नाही. आणि जर प्रश्न रिपीट होत असेल तर त्या पेपरला काही अर्थ पण नाही. एखाद दुसरा प्रश्न रिपीट होऊ शकतो पण जास्त प्रश्न रिपीट होणार नाही याचं तुम्हाला लक्षात ठेवायचं. पण आयोग ज्या टॉपिकवर ज्या नियमांवर प्रश्न विचारतो ते नियम बाकी 100% रिपीट होतात. कारण नियम हे लिमिटेड आहेत आणि आपल्याला प्रश्न जे आहेत ते त्या लिमिटेड रूलवरही बनवायचे. त्यामुळे एका रूलवर मल्टिपल प्रश्न बनवले जातात. मग मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यानं 17चा हा PYQ मधून प्रश्न ऐकलेला आहे तेव्हा त्याचं ॲनालिसिस त्याने इथं सुद्धा ऐकलेलं असतं का जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये एखादी ॲडव्हर्ब ऑफ पास्ट टेन्स येतो तेव्हा अशा वाक्याचा जो काही काळ आहे हा साधा भूतकाळ पाहिजे. हॅज स्लेप्ट चालणार नाही, फक्त स्लेप्ट पाहिजे होता. म्हणजे हे विश्लेषण तुम्ही इथे ऐकलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मग ही माहिती तुमच्या इथं लक्षात आलेली आहे का साधा भूतकाळ पाहिजे होता या फ्रेजमुळं. त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. आपल्याला करेक्ट विचारलेले आहे, आय हॅव हॅड माय डिनर. तर हे वाक्य बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं. पण या ठिकाणी पहिल्या वाक्यातून तुमचं ॲनालिसिस जर झालेलं आहे, समजलेलं आहे, तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाला उत्तर 0 मिनिटात देता येईल. कारण तोच रूल आहे. वाक्य बदलले काय फरक पडतो रे. बरोबर, राम ईट अ मँगो आणि श्याम ईट अ मँगो, काय फरक पडतो. सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट तुम्ही कितलेही करता बदला. राम, श्याम, गौरी, तुम्ही कुठल्याही मुलाचं नाव घ्या, कुठल्याही मुलीचं नाव घ्या, मँगो ऐवजी ॲपल घ्या, पायनॅपल घ्या, दुसरं कुठल्याही फळाचं नाव घ्या, काही फरक पडत नाही. स्ट्रक्चर इज सेम. त्यामुळे एकाच स्ट्रक्चरचे मल्टिपल तुम्ही वाक्य बनवू शकता. आणि एक्झाममध्ये जनरली वाक्य बदलली जातात परंतु रूल बाकी तोच आहे. मग आपण ही तयारी करताना याच्या मागचा जो रूल आहे तो रूल लक्षात ठेवायचा.
ह्या PYQ अनालिसिसमध्ये हेच करावं लागतं. या वाक्याच्या मागं जो रूल दडलेला आहे, मग रूल कुठला दिलेला आहे? जर तुमच्या वाक्यामध्ये ॲडव्हर्बियल ऑफ पास्ट टेन्स आलेले असेल, म्हणजे पास्ट टेन्स व्यक्त करणारे ॲडव्हर्बियल आलेले असतील, यस्टरडे, लास्ट इयर, लास्ट वीक, लास्ट नाईट, द प्रिव्हियस डे सारखे असे भूतकाळ इंडिकेट करणारे आले असतील तर यांचा वापर मोस्टली साध्या भूतकाळात केला जातो. हा रूल लक्षात ठेवला, हा शब्द पाहिला रे पाहिला उत्तर क्लिअर होऊन जातं. इतकी ॲक्युरेसी तुमची याच्यामधून येते. त्यामुळे मित्रांनो, हा प्रश्न जो आहे भले रिपीट नाही झालेला, परंतु हा रोल रिपीट झालेला आहे. हा एकदा नाही झालेला, कित्येक वेळा झालेला आहे. पण मी एक प्रातिनिधिक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, हे अँगलने. पुढे बघा, आता दिलेलं आहे चूज द राईट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स बाय गिवन सेंटेन्स. आता फिल इन द ब्लँक्ससाठी आलेलं आहे आणि हे वर्ड्स ऑफन कन्फ्यूज ह्या टॉपिकमधलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही कुठलंही पार एखादं पुस्तक, पार बाजारातलं एखादं, पार फुटपाथवरचं जरी एखादं जुनं पानं पुस्तक जरी इंग्लिशचं उचकलं तरी याच्यामध्ये 2 शब्द दिलेले बघायचा, 2-3 शब्द दिलेले. आर्टिस्टिक, आर्टिकल याच्यामध्ये येणार नाही. आर्टिस्टिक आणि आर्टफुल ह्या 2 शब्दांमध्ये कन्फ्युजनची जोडी तुम्हाला कुठल्याही पुस्तकात सापडेल. म्हणजे हे खूप बेसिक आहे, याला रेफरन्सची गरजच नाही. जो MPSC करतो, जो अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करतो, त्याला बेसिक वर्ड्स ऑफन कन्फ्यूज माहितीच पाहिजे, त्यातला हाय. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा फक्त आणि फक्त बेसिक व्होकॅब्युलरीवर विचारलेला आहे. ही गॉट ओव्हर हिज एनिमी. इथं तुम्हाला फ्रेज दिलेली बघायचं, गॉट ओव्हर. आता गॉट हे साधा भूतकाळ आहे, याचं वर्तमान काळातलं जर करायचं असेल तर गेट्स ओव्हर असं व्हायला पाहिजे. म्हणजे गेट ओव्हर ही फ्रेझल वर्ब आहे, हिचा मिनिंग होतो इट मीन्स टू ओव्हरकम अ डिफिकल्टी. मग एखादा व्यक्ती असेल, एखादी समस्या असेल, त्याच्यावर विजय प्राप्त करणे. बरोबर आहे की नाही? अडथळे, समस्या तुम्ही त्याला पार करून काहीतरी यश संपादन करता. ही गॉट ओव्हर हिज एनिमी. शत्रू आहे, त्याचे जे काय प्रतिस्पर्धी आहे त्यांच्यावर त्यानं मात केलेली आहे, विजय संपादन केलेले आहे. कशा पद्धतीनं? बाय डॉट डॉट मीन्स. मीन्स म्हणजे साधन. कशा प्रकारे केलेलं आहे असं विचारले. या 2 शब्दांमधलं कन्फ्युजन तुमच्या लक्षात येतं मित्रांनो. आर्टिस्टिक हा शब्द आहे. आर्टिस्टिक म्हणजेच काय मित्रांनो? शोईंग अ स्किल इन आर्ट, जस्ट लाईक पेंटिंग, म्युझिक एक्सेट्रा. आता तिथं पेंटिंग, म्युझिक याचा काहीच संबंध येणार नाहीये. जर एक व्यक्ती दुसऱ्यावर जर विजय प्राप्त करतो, पेंटिंगनी प्राप्त करतो का? म्युझिकनी करतो का? डान्सनी करतो का? काही संबंध नाही आहे. त्यामुळे हा कॉमन शब्द आहे, हा उत्तरात येत नाही. पण आर्टफुल हा शब्द इम्पॉर्टंट आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर येते. आर्टफुल या शब्दाचा अर्थ होतो व्हेरी क्लेवर अँड स्किलफुल वे. लक्षात ठेवायचं, खूप क्लेवर आणि स्किलफुल वे, कनिंग सुद्धा याच्यामध्ये तुम्ही चालू शकतो शब्द. अशा साधनाने माध्यमातून त्याने त्याच्यावर मात केलेली आहे. त्यामुळे निश्चित 2 नंबरचं उत्तर हे करेक्ट आहे. आणि आता बाकीचं आर्टिकल असंच टाकून द्यायचं म्हणून टाकलेले, रायमिंग जोडतात त्यामध्ये, आर्ट्रेज काही संबंध नाही. मग या ठिकाणी बेसिक व्होकॅब्युलरीच्या आधारे याचं उत्तर निघतंय. पुढे बघा, फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. आता यांनी इथं इडियमचा उल्लेख केलेला आहे, पण ॲक्च्युली ही फ्रेझल वर्ब आहे. ठीक आहे, काही फरक पडत नाहीये. वी कॉल्ड ऑफ द मॅच इमिजिएटली आफ्टर हाफ टाइम. म्हणजे अर्धा वेळ झाल्याच्या नंतर आम्ही लगेच ती मॅच काय केलेली आहे? कॉल्ड ऑफ केलेली. आता कॉल ऑफ ही जी फ्रेज आहे मित्रांनो, ही काय पहिल्यांदाच आलेली नाहीये. तुम्ही जर जुन्या प्रश्नपत्रिका जर चालल्या तर किमान 2-3 वेळाचा रेफरन्स तुम्हाला भेटेल. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, म्हणजे लक्षात येईल. सेम तोच पेपर आहे, उपशिक्षण अधिकारी, या ठिकाणी 2017चा पेपर आहे. आणि अजूनही अनेक पेपरमध्ये आलेली आहे, पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॉल बाय, कॉल डाऊन, कॉल ऑफ, या ठिकाणी तुमची ती फ्रेज आलेली आहे. आणि कॉल ऑन, हे 4 आलेले आहेत बघा. मग आता तुम्ही एक गोष्ट नोटीस करायची मित्रांनो, की जेव्हा तुम्ही PYQचा अभ्यास करताना, आता या ठिकाणी तुम्हाला या 4 फ्रेजेस आलेले आहेत. ह्या 4 फ्रेजेसचे मिनिंग जर तुम्ही जर शोधले, काय होतं? मिनिंग जर याच्या आधी जर शोधून ठेवलेले असतील म्हणजे हे तुमचं प्रिपेअर्ड झालेलं आहे. मग त्यातली जर एखादी फ्रेज जर तुमच्या एक्झाममध्ये रिसेंट पेपरमध्ये येत असेल, तिथं जास्त डोकं खाजवण्याची गरज नाही, कारण तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे, ते तुम्हाला माहिती आहे, हे एक्झाममध्ये आलेले आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघायचं, कॉल बाय नावाची फ्रेज आहे. इट मीन्स टू व्हिजिट वेन पासिंग. एखाद्याला आपण जात असताना, चालत असताना कुठेतरी एखाद्याला धावती भेट देणं. पुढे दिलेले कॉल डाऊन, इट मीन्स टू आस्क समथिंग, टू गिव्ह डाऊन, टू कम डाऊन ऑर इनवोक. लक्षात ठेवायचं, कॉल डाऊन ही फ्रेज आहे. कॉल ऑफ, इट मीन्स टू कॅन्सल अ प्लॅन ॲक्शन. एखादी जी नियोजित कृती आहे, इव्हेंट आहे, ती जनरली जर दिलेले नॉट टू टेक प्लेस, ती घडू न देणं म्हणजे कॅन्सल करणं, सिनॉनिम दिलेले आहे. आणि कॉल ऑन, इट मीन्स टू पे अ शॉर्ट व्हिजिट, एखाद्या व्यक्तीला धावती भेट दिलं. ही सुद्धा बऱ्याच वेळा रिपीट झालेली आहे. म्हणजे तुम्ही विश्लेषणामध्ये हे ऐकलेलं आहे, समजून घेतलेलं आहे.
हे जर तुम्हाला आधी माहिती होतं तर मित्रांनो या ठिकाणचा जो प्रश्न आहे कॉल्ड ऑफ, याचं उत्तर तुम्हाला अगदी काही क्षणात देता येईल. मॅक्सिमम 5 ते 10 सेकंदामध्ये प्रश्न वाचून त्याचं उत्तर तुम्ही गिरवू शकता, इतकं ॲक्युरसी तुमची येते. आणि जर कधी PYQ जर पाहिलेली नसेल तर जनरली इथं तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सुरुवातीपासून आठवावं लागेल, तर ह्या गोष्टी पॉसिबल नाही. तेव्हा फर्स्ट प्रायोरिटी तुम्हाला PYQला. त्यामुळे हा रिपीट झालेली फ्रेज आहे, लक्षात ठेवायची. चूज द वर्ड विच इज ऑपोजिट इन मिनिंग टू द फॉलोइंग वर्ड. आता प्लेंटी हा जो शब्द दिलेला आहे हा खूप बेसिकली इंग्लिशमधला शब्द आहे मित्रांनो. जो MPSC करतो ना त्याला अशी कॉमन व्होकॅब्युलरी, पार 5वी 7वीच्या पोराला जरी विचारलं जनरली फ्रेज आहे प्लेंटी ऑफ, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पुष्कळ प्रमाणात. म्हणजे ही अगदी कॉमन फ्रेज आहे, 5वी 7वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचं ज्ञान आहे. त्यामुळे आपण MPSC करतो, आपण ही सरळ सेवांची तयारी करतो, हे माहिती नाही असं होणार नाही, हे तुम्हाला माहितीच पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे हा बेसिकवर प्रश्न आला आहे. पण तुम्हाला काय विचारले ऑपोजिट, तर प्लेंटी म्हणजे पुष्कळ, मोठ्या प्रमाणात, इन ॲबंडन्स. मग याच्या ऑपोजिट काय होतं मित्रांनो, ज्याला आपण म्हणतो की इनॲडिक्वेट, इनसफिशियंट किंवा स्कॅरसिटी असा एक शब्द दिला जातो. मग या ठिकाणी मित्रांनो हा जो प्लेंटी शब्द आहे याचे सिनॉनिम बघा. म्हणजे मी शिकवताना जनरली हा माझा पॅटर्न आहे, भले प्रश्न अँटोनिमवर आहे पण मी तुम्हाला याचे सिनॉनिम पण सांगतो आणि अँटोनिम पण सांगतो. जनरली काय होतं, हे उरलेले जे काही शब्द आहेत त्यातल्या कुठल्याही शब्दावर भविष्यामध्ये प्रश्न जरी आला तरी तो शब्द तुम्हाला माहिती नाही असं होणार नाही. आपण त्याच्यामधून गेलेलो असतो, माझ्या तोंडातून शब्द आलेले ते ऐकलेले, तुमच्या लक्षात आले सरांनी असं असं सांगितलेलं होतं, हे तुमच्या लक्षात ठेवायचं. प्लेंटी इट मीन्स ॲम्पल, ॲम्पल ज्याला आपण म्हणतो मोठ्या प्रमाणामध्ये, बरोबर आहे का. प्लेंटीफुल, इनफ, इनफ म्हणजे पुरेशा प्रमाणात, म्हणजे मोर दॅन इनफ किंवा इनफ पुरेशा प्रमाणात का जिथं कमतरता नाही आहे, अधिक आहे अशा पद्धतीनं. ॲबंडंट पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये. सफिशियंट म्हणजे सुद्धा पुरेसं, जे पुरेसं असतं ते कमी नसतं, लक्षात ठेवायचं. ॲडिक्वेट, ॲडिक्वेट म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये बघायचं. आणि बाउंटीफुल म्हणजे पुष्कळ. म्हणजे या सगळ्या शब्दांचा अर्थ ऑलमोस्ट सेम आहे. हे झालं सिनॉनिम. आणि याला अँटोनिम होतं मित्रांनो पहिला डेफिशियन्सी. बघायचं, डेफिशियन्स म्हणजे कमतरता. जसं आपलं म्हणतो ना आपल्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असते, व्यक्तीमध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असते, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जे काही अन्नद्रव्य जे काही घटक आहेत त्याची कमतरता आहे, न्यूट्रिशनल ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही. मग डेफिशियन्सी म्हणजे कमतरता, म्हणजे तिथं आधिक्य नाही त्या गोष्टीचं. इनसफिशियन्सी, सफिशियंट म्हणजे पुरेसं आणि इनसफिशियंट म्हणजे अपुरं, हे सुद्धा सेम मिनिंग याच्यामध्ये होतं. पॉसिटी, कमतरता, सेम मिनिंग दिलेला आहे. याच्यावर आयोगाचा प्रश्न येऊन गेलेला आहे. स्कॅरसिटी, स्कॅरसिटी म्हणजे मित्रांनो अगदी एखाद्या गोष्टीची कमतरता असणे, हे तुमच्या उत्तरामध्ये आलेलं आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्याचबरोबर इनॲडिक्वसी, ॲडिक्वेट म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये, याच्या आधी इन हा प्रिफिक्स आहे. इन म्हणजे नॉट, नॉट ॲडिक्वेट म्हणजे इनॲडिक्वेट. बघा या पद्धतीनं तुम्ही सगळे सिनॉनिम अँटोनिम पाहायचं. म्हणजे जनरली काय होतं, इथं आपण फक्त एक शब्द पाहिलेला आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मी कमीत कमी 12 ते 15 शब्द दिलेले. मग अशा पद्धतीनं जर तुम्ही सिनॉनिमचे 200, अँटोनिमचे 200, तुम्ही 400 शब्द पाहिले, इंटू जर तुम्ही या ठिकाणी 10 जरी केले मित्रांनो, तरी तुम्ही विचार करा अराउंड 4000 शब्द का, जे इतके ओरिजिनल आहे, इतके टॉपचे वर्ड्स आहे का शक्यतो आयोग त्याच्या पलीकडे जात नाही. अलग लक्षात. मग ह्या पद्धतीनं थोडा स्टडी करायचा, कमी वेळेमध्ये ॲक्युरसी वाढते तुमची. तर हा खूप बेसिकवर आहे, याच्यात काय जास्त नॉलेजची गरज नव्हती. पुढं बघायचं, द इंटरजेक्शन हाय एक्सप्रेसेस. बाय द वे इंटरजेक्शन या टॉपिकवर अगदी बोटावर मोजण्या इतकेच प्रश्न आलेले आहेत. 2011 ते 2025 पर्यंतचे पेपर बघा, अगदी 3-4 प्रश्न तुम्हाला जाणवतील, जास्त प्रश्न नाही आहे ह्या टॉपिकवर. पण इथं हाय हे एक्सप्रेशन आहे, एखादा व्यक्ती पुढे चाललेला आहे त्याचं अटेन्शन आपल्याकडे येण्यासाठी आपण म्हणतो ए हाय, म्हणजे आपण एखाद्याला काय करतो मित्रांनो, कॉल फॉर अटेन्शन. त्यामुळे बी हे उत्तरात आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे खूप सोपं दिलेलं आहे. बघा, आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. आला का पार्ट्स ऑफ स्पीचवर प्रश्न, करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. मित्रांनो लक्षात ठेवा, मला सध्या आता परीक्षांचा काळ आहे इंग्लिश मराठीसाठी वगैरे, तर इथं मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचे फोन येतात, सर खूप वेळा मेन्स दिली पण इथं 22-24च्या पुढं काय मी जात नाही, पेपरला गेल्याच्या नंतर जम्बलिंग होते, आठवत नाही, वेळ कमी पडतो, नक्की काय करू, तुमची स्ट्रॅटेजी सांगा. तर जनरली लक्षात ठेवा, ह्या सगळ्याचा एकमेव रिझन आहे ते म्हणजे तुमचा पार्ट्स ऑफ स्पीच वीक आहे. हे मी खात्रीशीर का सांगतो, तर या ठिकाणी नोटीस करा मित्रांनो, तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये एक ऑन एन ॲव्हरेज 25 प्रश्न जर असतील, तर तुम्ही जर प्रश्नपत्रिका जर पाहिली
तर किमान 12 ते 15 प्रश्न जे आहे 12 ते 15 प्रश्न हे आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्स इनकरेक्ट सेंटेन्स या कॉन्टॅक्समध्ये आलेले आहे, म्हणजे कॉमन इररला आलेले आहे. आणि कॉमन इरर ह्या मोस्टली पार्ट्स ऑफ स्पीचवर व्यवस्थित समजतात. त्यामुळे पार्ट्स ऑफ स्पीच जर कळला तर इंग्लिश ग्रामरचा मेन प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे पार्ट्स ऑफ स्पीचला स्टडी करताना घाई करायची नाही, किमान 8-10 दिवस वेळ द्या. आपल्याकडे सध्या मेन्सला वेळ आहे, त्यामुळे टेक युअर टाईम, पण जे तुम्ही तयारी कराल ती इतकी परफेक्ट असली पाहिजे का त्याचा नंतर तुम्हाला विषय राहणार नाही, प्रॉब्लेम राहणार नाही. त्यामुळे स्टडी करताना पार्ट्स ऑफ स्पीचला जास्त वेटेज द्या, जेणेकरून समजत नाही, प्रश्नाचा पॅटर्न लक्षात येत नाही, आठवत नाही, हे सगळे प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होणार आहे. कारण अंडरस्टँडिंग जर तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचच्या माध्यमातून चांगली झाली तर मित्रांनो पुढच्या टॉपिकमध्ये काही अडचण राहत नाही. हे मी विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकतो. मग या ठिकाणी तुम्हाला करेक्ट यूज विचारलेलं बघायचं. सी हॅज बीन टीचिंग, कुठला काळ झालेला आहे मित्रांनो, चारही वाक्यांचा काळ जो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, बरोबर आहे की नाही. बघा, सी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आणि जर तुम्ही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हा जर पाहिला, आता इथं भले प्रेपोजिशनचा प्रश्न दिसतोय स्पष्टपणे, पण याची सगळं डिटेल जे आहे हे टेन्समध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि प्रेपोजिशनमध्ये सुद्धा दिलेलं आहे. मी तुम्हाला विथ एक्झाम्पल दाखवतो. या ठिकाणी बघा, आता मी तुमच्या समजून येईल का राज्यसेवा 2019ला प्रश्न आलेला आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. मग बघायचं, बघा, वी हॅव लिव्ड इन दिस विलेज सिन्स 1987. वी हॅव बीन लिव्हिंग इन दिस विलेज सिन्स 1987 आणि वी आर लिव्हिंग इन दिस विलेज सिन्स 1984. बघा, इथं तिन्ही ठिकाणी सिन्सचा वापर केलेला आहे. मग जेव्हा तुम्ही हा प्रश्नाचं विश्लेषण ऐकता किंवा समजून घेता तेव्हा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होते का सिन्स आणि फॉर हे जे दोन प्रेपोजिशन्स आहेत यांचा वापर कुठे केला जातो, सिन्स आणि फॉर. सिन्स इंडिकेट द पॉइंट ऑफ टाइम ॲट विच युअर ॲक्शन बिगन इन द पास्ट. भूतकाळामध्ये सुरू झालेली जी काही कृती आहे तिचा टायमिंग तुम्ही सिन्सनं जोडायचा आहे. आणि फॉर इंडिकेट टोटल पिरियड ऑफ टाइम, क्रियेचा संपूर्ण कालावधी. मग सिन्स आणि फॉरचा वापर करताना सिन्सच्या नंतर भूतकाळातला डेट वगैरे दिलेलं हे बरोबर आहे. मग सिन्स आणि फॉर याचा वापर कोणत्या काळांमध्ये केला जातो हे सुद्धा विश्लेषणात कळतं. आणि म्हणून सांगतो, जर तुमचं वाक्य प्रेझेंट टेन्सचं असेल तर फक्त आणि फक्त प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ह्या दोन काळांमध्ये सिन्स आणि फॉरचा वापर केला जातो, बरोबर आहे. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि ज्याला आपण म्हणतो की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये सिन्स आणि फॉर जनरली वापरत नाहीत, बरोबर आहे का. आणि या रूलच्या बाबतीत ह्या दोनही वाक्यांचा अर्थ हा ऑलमोस्ट सेम राहतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळे हा रूल इथे ऐकलेला आहे, इथे समजून घेतलेला आहे. मग जेव्हा त्याच रूलवर तुम्हाला या ठिकाणी आयोग प्रश्न विचारतं, इथं जास्त विचार करण्याची गरज नाही आहे, कारण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये या ठिकाणी कॉन्टेक्स्चुअली काय येणं अपेक्षित आहे, सिन्स. इथं तुम्हाला बी उत्तरात घ्यायचं आहे, बिफोर येणार नाही. आणि फॉरनी टोटल कालावधी दिला जातो, क्रियेचा टायमिंग दिला जात नाही. त्यामुळे डी चुकलेला आहे, सी चुकलेला आहे, ए चुकलेला आहे. मग बीला उत्तरात घ्यायचं आहे, बी आहे पर्याय क्रमांक 4. बघा, म्हणजे तुम्ही रूल रिपीट झालेला आहे, तो PYQतून मजबूत चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे. अशाच प्रकारचा प्रश्न जेव्हा भले नवीन वाक्यातून येतो, 0 मिनिटात उत्तर सुटतं, हे मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. तर हे जनरली करायचं आणि हाच अप्रोच आहे. ज्यांना वाटतं प्रश्न सुटत नाही, प्रश्न सॉल्व करताना वेळ कमी पडतो, त्यांनी हा लेक्चर नीट समजून घ्या. वेळ भविष्यात कमी पडणार नाही, उलट 2-3 मिनिटं तुमच्या हातामध्ये शिल्लक राहतील, एवढं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. तर हा प्रश्नाचा पॅटर्न रिपीट झालेला आहे. पुढे बघा, चूज फ्रॉम द फॉलोइंग ऑल्टरनेटिव्ह दॅट वर्ड विच इज सिनॉनिम्स ऑफ द गिवन वर्ड इज फॉल्स. फॉल्स या शब्दाला सिनॉनिम विचारलेले आहे. आता फॉल्स, ट्रू हे फार पहिलीच्या वर्गातल्या पोरांना, CBSEच्या पोरांना माहिती आहे. फॉल्स म्हणजे चुकीचं, याच्या अपोजिट होतं मित्रांनो ट्रू. मग फॉल्सचा सिनॉनिम काय होतं या ठिकाणी, अनट्रू. याच्यासाठी तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायची गरज नाही. ह्या प्रश्नासाठी तुम्हाला मुसळे सर नाही, तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्या एज्युकेटरला विचारायची गरज नाही. कारण आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. फॉल्स, ट्रू, अनट्रू हे शब्द तुम्हाला माहितीच आहे, खूप बेसिक आहे. त्यामुळे इथे तुम्हाला कुठलीच गरज नाही का तुम्हाला अभ्यासाची गरज होती या ठिकाणी. हा अगदी तुम्हाला खिशामध्ये मार्क पडतोय. फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्स विथ सुटेबल वर्ड गिवन बिलो. बघा, सी वॉन्टेड टू बाय डॉट डॉट बुक्स. आता बघा, सी वॉन्टेड टू बाय डॉट डॉट बुक्स
इथे तुम्ही 4 पर्याय बघा, तुमच्या लक्षात येतं. इथे दिलेला सम, इथे दिलेला एनी, इथे दिलेला नीदर, इथे दिलेला इच. ठीक आहे, मग आता बघायचं नीदर आणि इच हे जे दोन शब्द आहे यांना तुम्ही एक तर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणू शकता किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणू शकता. नीदर ऑफ असता तर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन झाला असता, इच ऑफ असता तर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन झाला असता. पण केवळ नीदर किंवा इच आला तर जनरली नीदर बघा, इच, एव्हरी, आयदर, नीदर, तर हे जनरली डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह होतात आणि यांच्यानंतर आपल्याला सिंग्युलर नाऊन वापरायचं आहे. सिंग्युलर नाऊन याच्यानंतर सुद्धा आपल्याला सिंग्युलर नाऊन वापरावं लागतं. पण नाऊन कसं आहे मित्रांनो, प्लुरल आहे, त्यामुळे हे दोन शब्द तर येणार नाही इतकं क्लिअर झालेलं आहे. मग जेव्हा तुम्ही PYQचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला एक जोडी तुम्हाला कुठं सापडते, ती म्हणजे आहे सम आणि एनी. मग सम आणि एनीवर याच्या अगोदर PYQवर भरपूर वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि हा जो रूल आहे हा सुद्धा रिपीट झालेला आहे. विथ उदाहरण तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी ASO 2011चा पेपर आहे बघा, आपण 11 पासून 25 पर्यंतची तयारी करतो. तर ह्या पेपरमध्ये स्पष्टपणे काय दिलेलं आहे, चूज द राईट ॲडजेक्टिव्ह अँड फिल इन द ब्लँक. बघायचं, कोल्ड यू लेंड मी डॉट डॉट मनी, कोल्ड यू लेंड मी डॉट डॉट मनी. आता वाक्य कुठल्या याच्यातले मित्रांनो, हे वाक्य दिलेलं आहे इंट्रोगेटिव्ह. काय दिलेलं आहे, इंट्रोगेटिव्ह. मग नोटीस करायचं इथे सुद्धा तुम्हाला हे दोन पर्याय दिलेले आहेत, सम आणि एनी. इथे मच दिलेलं आहे, मच येणार नाही आहे, लिटल सुद्धा येणार नाही. ह्या दोघांमधला फरक लक्षात ठेवा. मग आता इथला रूल तुम्हाला क्लिअर पाहिजे का तुमचं वाक्य आयदर, इथं तुम्हाला मी विश्लेषण सांगतो, सम आणि एनीच्या बाबतीत बघायचं. सम आणि एनी बघा, जर स्टेटमेंट असेल, STATEMENT, स्टेटमेंट म्हणजेच काय मित्रांनो, विधानार्थी वाक्य. हे आयदर पॉझिटिव्ह असतं, कोणतं पॉझिटिव्ह असतं, ऑर निगेटिव्ह असतं, बरोबर. तर नोटीस करायचं, जर विधानार्थी वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्या वाक्यामध्ये सम वापरायचा, जर विधानार्थी वाक्य निगेटिव्ह असेल तर त्या वाक्यामध्ये एनी वापरायचा. हा तुमचा पहिला फरक झाला. ठीक आहे, दुसरा रूल याच्यामध्ये बघा, हेच वाक्य जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल, इंट्रोगेटिव्ह, तर बघा याच्यामधून आता याचे काही प्रकार नाही पण सांगतो, यानं जर कमांड किंवा रिक्वेस्ट जर व्यक्त केलेली असेल, काय कमांड किंवा रिक्वेस्ट, तर तुम्हाला या ठिकाणी वाक्यामध्ये वापरायचं आहे सम. आणि जर तुम्हाला प्लेन क्वेश्चन जर विचारलेला असेल का ज्याच्यामध्ये कमांड रिक्वेस्ट नाही, असा प्लेन क्वेश्चन, तर तुम्हाला वाक्यामध्ये वापरायचं आहे एनी. येतं लक्षात. म्हणजे विधानार्थी वाक्यात एनी आणि सम कुठे येतो, प्रश्नार्थक वाक्यात कुठे येते, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग आता आपल्या प्रश्नाकडे या. कुड यू लेंड मी डॉट डॉट मनी, आपण कोणाला तरी रिक्वेस्ट करतो आहे. कोल्ड यू ही फ्रेज आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये, जर वाक्याची सुरुवात कोल्ड यू न झालेली असेल तर याने पोलाईट रिक्वेस्ट केली जाते. काय केली जाते, पोलाईट रिक्वेस्ट. म्हणजेच काय, जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समधून जर पोलाईट रिक्वेस्ट व्यक्त होत असेल तर तुम्हाला वाक्यामध्ये वापरायचं आहे काय, सम वापरायचं. पण जर पोलाईट रिक्वेस्ट व्यक्त होत नसेल, कमांड दिलेली नसेल, तर तुम्ही बाकी एनीचा वापर करू शकत होता. हा रूल इथे तुम्हाला माहिती होता, याच्या अनुषंगाने समचा विधानार्थी वाक्याचा रोल तुम्ही विश्लेषणात ऐकला. मग मित्रांनो, जेव्हा तुमचा हा प्रश्न इथे येतो, सी झाला सब्जेक्ट, वॉन्टेड झालं क्रियापदाचं दुसरं रूप, टू बाय डॉट डॉट बुक्स विधानार्थी वाक्य आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे, मग वाक्यात काय वापरायचं आहे, सम. सी वॉन्टेड टू बाय सम बुक्स. एनी वापरायचं नाही कारण वाक्य निगेटिव्ह नाही. येतं लक्षात. मग हे याचा रेफरन्स तुम्हाला PYQत भेटलेला आहे. प्रश्न रिपीट होत नसतो. एखादा प्रश्न रिपीट होईल, मी तुम्हाला दाखवतो पहा एक्झॅक्टली, पण पर्याय सुद्धा बदलले नाही. 1-2 प्रश्न रिपीट झालेले दाखवतो तुम्हाला, पण सगळेच रिपीट होत नसतात, पण रूल बाकी रिपीट होतात. जर PYQतून ते रूल विथ एक्झाम्पल प्रॉपरली जर तुम्ही समजून जर घेतलं तर मित्रांनो, नवीन पेपरमधले प्रश्न सॉल्व्ह करायला फार वेळ लागणार नाही. हे मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवलेलं आहे. ह्या अँगलने आपण पुढे जाऊया, एंडपर्यंत तुमच्या लक्षात येतं. पुढे बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स, बरोबर, इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता इथे तुम्हाला रेफरन्सची बिलकुल गरज नाही. फ्युचर कंटिन्युअस टेन्स पार 5वी-6वीला सुद्धा शिकवलं जातं, काळाची रचना. मग फ्युचर कंटिन्युअस विचारलं तर तुम्हाला वाक्यामध्ये शाल विल पैकी एक हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे. कंटिन्युअस आहे त्याच्यानंतर बी प्लस वर्ब प्लस ING आलं पाहिजे. बस एवढंच लक्षात ठेवायचं. विल टाईप फ्युचर, सिम्पल फ्युचर होतं, हे येणार नाहीये. विल हॅव बीन टाईप येत नाहीये, बरोबर आहे की नाही. विल बी टायपिंग आलं पाहिजे. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, बरोबर. वाक्य काय आहे, इवन 2 hours फ्रॉम नाऊ सी विल बी टायपिंग द लेटर्स.
काळाचा वापर हा अगदी बेसिक आहे. इथे तुम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नव्हती. 100% प्रश्न बरोबर यावा लागत होता. अशा सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पुढे बघा, फाइंड आउट द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. मित्रांनो, या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे इनइव्हायटेबल. हा खूप जुन्या पेपरमध्ये रिपीट झालेला आहे. लक्षात ठेवा, हा रिपीट झालेला आहे. मी सगळ्या पेपरची नावं या ठिकाणी नाही काढलेली, काही काही पेपर राहिलेत माझ्याकडनं, पण नोटीस करा, दॅट विच कॅन नॉट बी अटॅक्ड. हे रिपीट झालेलं आहे. हे PYQत रिपीट झालेलं आहे. ज्याच्यावर आपण अटॅक करू शकत नाही, ज्याच्यावर आपण विजय प्राप्त करू शकत नाही, त्याला बोललं जातं इनव्हिन्सिबल किंवा इम्प्रेग्नेबल. हे दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे. हे तुम्हाला एक दिलेलं आहे इम्प्रेग्नेबल, यालाच असं येऊ शकतं इनव्हिन्सिबल. नोटीस करा, ह्या दोन्हींचाही अर्थ होतो दॅट विच कॅन नॉट बी अटॅक ऑर टेकन बाय फोर्स. नोटीस करा, ज्याच्यावर आपण विजय मिळवू शकत नाही, अटॅक करू शकत नाही, इम्प्रेग्नेबल असं म्हणतो. दुसरं दिलेलं आहे दॅट विच कॅन नॉट बी अंडरस्टूड. हे रिपीट झालेलं आहे. किमान 2-4 पेपरमध्ये रिपीट झालेले PYQमध्ये. ज्याला आपण जे समजू शकतं त्याला इंटेलिजिबल बोललं जातं. जे समजू शकत नाही, जसं फिलॉसॉफी आहे. मी आर्ट्सचा विद्यार्थी आहे, माझ्या हातात जर मेडिकलचं पुस्तक दिलं तर मला काय कळणार? काहीच कळणार नाही. बरोबर आहे का? मी आर्ट्सचा विद्यार्थी आहे, मला जर फिलॉसॉफी दिली तर पटकन कळणार नाही. इंजिनिअरिंगची एखादी थिअरी दिली तर मला काही कळणार नाही, कारण दॅट थिअरी आय कॅन रीड बट आय कॅन नॉट अंडरस्टँड. नोटीस करा, इथं जे समजू शकत नाही त्याला बोललं जातं अनइंटेलिजिबल. रिपीट झालेले. त्यामुळे हे दोन्ही पर्यायाचे शब्द तुम्हाला माहिती आहे का, ज्यांचा अर्थ इनइव्हायटेबल होत नाही. त्यामुळे हे 2 पर्याय गेले. पुढे बघा, दॅट विच कॅन नॉट बी हर्ड. हर्ड म्हणजे ऐकणे. हिअर आणि त्याचा भूतकाळ झाला हर्ड. जे ऐकू येऊ शकत नाही त्याला बोलत इनऑडिबल. ऑडिबल म्हणजे ऐकणं शक्य असा आवाज, आणि इनऑडिबल म्हणजे जे ऐकू येऊ शकत नाही असा, इतका कमी स्वरूपाचा. म्हणजे थोडक्यात काय, हा सुद्धा पर्याय आलेला नाहीये. पण हे जे 3ही शब्द आहेत हे वेगवेगळ्या पेपर्समध्ये रिपीट झालेले आहेत. येतं लक्षात. मग आता एकच राहिला, दॅट विच कॅन नॉट बी अवॉइडेड. मित्रांनो, जे टाळता येऊ शकत नाही. आपण म्हणतो ना, नियतीचा खेळ आहे, जे घडायचं ते घडणार. काही गोष्टी आपण टाळू शकत नाहीये. जर एखाद्याचं जर ऱ्हासच व्हायचं असेल तर तो ऱ्हास आपण टाळू शकत नाही. लक्षात ठेवायचं, एखादं जर मरणच येणार असेल त्याचं मरण आपण टाळू शकत नाही, बिकॉज दॅट इज इनइव्हायटेबल. मग इथं तुमचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. हे उत्तर भले जर माहीत नसेल, पण एवढं तर कळतं हे तिघांचे अर्थ वेगळे आहेत. जर हे 3 पर्याय जर याला मॅच होत नसेल म्हणजे चौथा पर्याय आला पाहिजे. अलग लक्षात. म्हणजे PYQत याचं उत्तर आहे. ह्या अँगलनी तुम्हाला शोधायचं आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. करता दिलेला आहे द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका डॉट डॉट ऑफ पीपल ऑफ ऑल नॅशनॅलिटीज. तुम्हाला विचारलेल्या या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन, आणि 4ही पर्यायांमध्ये क्रियापद दिलेलं आहे. म्हणजे क्रियापदाचा वापर या ठिकाणी करायचा आहे. आता हा जो टॉपिक आहे हा टेन्सच्या कॉन्टॅक्ट्समध्ये पण आहे. हा टॉपिक आहे हा व्हर्बच्या कॉन्टॅक्ट्समध्ये पण आहे. हा व्हर्बच्या कॉन्टॅक्ट्सप्रमाणे पण आहे. पण मी तुम्हाला याचं एक्झॅक्ट तुम्हाला उदाहरण सांगतो का हा जो प्रश्न आहे हा येतो सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकमध्ये. कारण तुमच्या वाक्याचा जो काही सब्जेक्ट आहे तो एकवचनी आहे, म्हणून पुढे जे काही क्रियापद घ्यायचं ते सुद्धा एकवचनी घ्यायचं. कसं ते बघा, इथं भरपूर शब्द आहे. न्यूज, मेजल्स, मोलॅसिस, डेझिनेस, कॅल्कस, बिलियर्ड्स, ड्रॉट्स, अल्जेरियर्स. तसं दिलेलं बघा, युनायटेड नेशन्स, द युनायटेड स्टेट्स, सेम द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. काही फरक पडत नाही. हे जे सगळे शब्द आहेत हे एकवचनी आहेत, भले यांच्या शेवटी यस आलेला आहे. मग आता एखादा म्हणे की सर हा स्टेट्स सर अनेक वचनी आहे. हा स्टेट्स जरी अनेक वचनी असला पण ते स्टेट्स कसे आहेत? युनायटेड आहेत. लक्षात ठेवायचं, युनायटेड नेशन्स, युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडम्स हे 3ही शब्द हे एकसंग गट असा व्यक्त करतात. ते एकवचनी असतात म्हणून क्रियापद एकवचनी घ्यायचे. कर्ता आणि त्याचा संदर्भ येतो क्रियापदाशी. हा टॉपिक आहे सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट. तर याचा रेफरन्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, बघायचं. द युनायटेड स्टेट्स या ठिकाणी ऑफ अमेरिका दिलेले, काही फरक पडत नाही. असू द्या ऑफ अमेरिका किंवा नसू द्या, काही हरकत नाही आहे. द युनायटेड स्टेट्स इथं एखादं लगेच काय म्हणत सर अनेक वचनी आहे, मग लगेच एखादं म्हणते इथं तुम्हाला क्रियापद अनेक वचनी घ्यायचं. फसला. लक्षात ठेवा. मग इथं तुमच्या वाक्याचा जो काही करता आहे द युनायटेड स्टेट्स हा सिंग्युलर झाला, म्हणून तुमचं येणारं जे काही क्रियापद आहे हे एकवचनी पाहिजे.
मग इथं आर अनेक गोष्टी नको आहे, वेअर अनेक गोष्टी नको आहे, हॅव अनेक गोष्टी नको आहे. उत्तर आलं पाहिजे इज. हा प्रश्न आहे डिपार्टमेंटल ESO 2016. तोच रूल आहे, फक्त वाक्य बदललेलं आहे, काही फरक पडत नाहीये. रूल या ठिकाणी तुम्ही प्रिपेअर केलेला आहे, डोक्यात फिट्ट बसलेला रूल आहे का द युनायटेड नेशन्स, द युनायटेड किंगडम्स, द युनायटेड स्टेट्स किंवा द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगैरे हे राज्यांचा संघ म्हणजे संघ राज्य एकवचनी आहे, क्रियापद एकवचनी पाहिजे. एवढं ज्याला कळलं तो पर्यायामध्ये बघा, जे क्रियापद मूळ रूपात येतं ते प्लुरल असतं मित्रांनो. ज्या क्रियापदाला साध्या वर्तमान काळात यस किंवा इयस प्रत्यय जोडलेला असतो ते बाकी सिंग्युलर असतो. 4 नंबरचं उत्तर आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये इथं तुम्हाला हे अनेक वचनी चालणार नाहीये आणि क्रियापदाला ING प्रत्यय जोडत नाही. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नोटीस करत चला. उत्तर PYQच्या आधारे ह्या अँगलनी काढायचं असतं. तुम्ही जर म्हणत असाल की प्रश्न रिपीट झाला तरच मला येईल, लक्षात ठेवा. मग त्याचा अर्थ काय होतो का जर एखाद्या विद्यार्थ्याला जर विचारलं 10 मधून 7 गेले तर किती राहिले, तो म्हणे सर 3 राहिले. मग आपण म्हणतो बाया शाबास तू हुशार आहेस. मग त्याला दुसरा प्रश्न विचारला 7 मधून 2 गेले किती राहिले, तर त्यानं उत्तर द्यायला पाहिजे 5. पण तो म्हणून मी अभ्यासलंच नाही, हे वाचलंच नाही. अरे काय फरक पडतो, 10तून 7 गेला काय आणि 7 मधून 2 गेला काय, थिअरी तर एकच आहे ना, थिअरी एकच आहे. त्यामुळे असं म्हणायचं नाही हे मला माहितीच नाही. हेच वाक्य तुम्ही कुठंतरी पुस्तकात वाचावं अशी अपेक्षा नाहीये, रूल वाचावा हे अपेक्षित आहे. आणि त्या रूलच्या आधारे कुठलाही प्रश्न विचारला, वाक्य विचारलं त्याचं उत्तर देणं हे अपेक्षित आहे. हे PYQ मधूनच होतं, तुमच्या फुल लेंथ बॅचमधून ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे याच्यावर तुम्ही फोकस करा. एक्झाममध्ये ज्यांना वाटतं मला जमत नाही, वेळ कमी पडतो, आठवत नाही, मिसअंडरस्टँडिंग होतं, हे सगळ्या प्रॉब्लेमवर पार अगदी सॉफ्टवेअर मारल्यासारखं क्लिअर होईल, काहीच प्रॉब्लेम राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ह्या अँगलनी करायच्या असतात. याचा रेफरन्स मी तुम्हाला दिला आहे, म्हणजे हा प्रश्न PYQ रिपीट झालेला आहे. फाइंड आउट द करेक्ट पार्ट्स ऑफ स्पीच. आता अशा प्रकारचे प्रश्न हल्ली विचारायला सुरुवात केलेली. शब्द एक आहे, तो वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिलेला असतो, त्याचं लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी असतं आणि त्याचा तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच विचारलेला असतो. मग बघायचं ऑल इज नाऊ लॉस्ट. आता इथं क्रियापद काय मित्रांनो, इज आहे. वाक्याच्या शेवटी आलेले आहे पूर्णविराम. विधानार्थी वाक्यामध्ये क्रियापदाच्या आधी नेहमी काय येत असतो, सब्जेक्ट येत असतो. मग सब्जेक्टमध्ये काय काय पॉसिबल आहे मित्रांनो, सब्जेक्टमध्ये येऊ शकतं नाऊन, सब्जेक्टमध्ये येऊ शकतं प्रोनाऊन, सब्जेक्टमध्ये येऊ शकतं नाऊन फ्रेज आणि सब्जेक्टमध्ये येऊ शकतं नाऊन क्लॉज. याच्या व्यतिरिक्त सब्जेक्ट नाही, याच्या व्यतिरिक्त सब्जेक्ट नाही. मग आता बघायचं क्रियापदाच्या आधी एकच शब्द आलेला आहे, त्याला तुम्ही नाऊन म्हणू शकता. त्यामुळे याला तुम्ही नाऊन गटामध्ये घ्या. बघा या ठिकाणी नाऊन इथे दिलेलं आहे आणि नाऊन इथे दिलेलं आहे. काही अंश या प्रोनाऊन पण होऊ शकेल, पण एकटाच करता म्हणून आला त्याला जास्त ॲक्युरेट नाऊन द्यायचं. पुढे बघा ऑल मेन आर मॉर्टल. इथं क्रियापद दिलेलं आहे आर, याच्या आधी सब्जेक्ट आहे ऑल मेन. तर नामाच्या आधी नामाची माहिती देणारा शब्द असतो ॲडजेक्टिव्ह. त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी दिलेला आहे. ॲडजेक्टिव्ह इथे दिलेला आहे पण इथं प्रोनाऊन नको आहे, ॲडवर्ब नको आहे आणि ॲडवर्ब नको आहे. म्हणजे इथंच उत्तर क्लिअर झालं, पर्याय क्रमांक 1 येतं लक्षात. तिसरा बघा ही स्पिल्ड कॉफी ऑल ओव्हर हिमसेल्फ. मित्रांनो ओव्हर प्रिपोजिशन आहे, मग याच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे तुम्हाला हा ॲडवर्बियल वापरता येतो. आणि दे ऑल लिव्ह टुगेदर इन द सेम हाऊस. आता दे प्रोनाऊन आहे, पण प्रोनाऊन हा प्रोनाऊन विषयी सारखा येऊ शकतो, बरोबर आहे. नामासाठी प्रोनाऊन येतं, पण प्रोनाऊनसाठी जर दुसरा शब्द आलेला आहे तो जनरली प्रोनाऊनच असणार आहे. त्यामुळे हा जो ऑल आहे याला तुम्ही प्रोनाऊनमध्ये टाका का जो शेवटी गेलेला आहे. पण पहिल्या दोघांवरून तुम्ही उत्तर काढलेले ऑलरेडी, हे लक्षात ठेवा. पुढे बघायचं आता आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच. बघा एकाच पेपरमध्ये तोच रूल दुसऱ्यांदा आलेला आहे. आय एट सम राईस, वाक्य शेवटी पूर्णविराम आहे. आपण PYQ पाहिलेलं आहे. सम आणि एनी मित्रांनो हे ॲडव्हर्ब आहे, सॉरी ॲडजेक्टिव्ज आहेत. हे काय आहेत रे, ॲडजेक्टिव्ज आहेत. त्यामुळे नामाच्या आधी नामाची माहिती देणारा शब्द ॲडजेक्टिव्ह गटात येतो. याला रेफरन्सची गरज नाही, लक्षात ठेवायचं. पुढे बघायचं फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन फ्रॉम द फॉलोइंग. खूप बेसिक शब्द आहे मित्रांनो. बघायचं अ फेअर लिटिल गर्ल सॅट डॉट डॉट अ ट्री. आता झाडाच्या खालीच बसणार ना, कॉमन गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही. आता हे झाड आहे, मग एखादा व्यक्ती बसलेला आहे म्हणजे कुठं बसणार आहे, ओव्हर म्हणजे वरच्या दिशेला. देयर इज नो फिजिकल कॉन्टॅक्ट. बसलेला असेल तर वर कसा जाईल तो,
झाडावर बसू शकेल पण झाडाच्याही वरती वरच्या दिशेला असं शक्य नाही, तर बसताच येत नाही. त्यामुळे हा पर्याय येणार नाही. विथचा काहीच संबंध नाही आणि इंटूचा सुद्धा काही संबंध येत नाही. सगळं सरळ उत्तर दिलेले अंडर. याचा रेफरन्स तुम्हाला देऊ शकतो. आता थोडं तलाठी भरतीचा पेपर आहे. मी माझ्या PYQच्या बॅचमध्ये 15 आणि 2016च्या तलाठीला सुद्धा घेतलेला आहे. खूप सारे प्रश्न आहेत, खूप छान इनोव्हेटिव्ह प्रश्न आहेत जेणेकरून तुम्हाला छोट्या मोठ्या संकल्पना बेसिकपासून क्लिअर होण्यासाठी यांचा मदत होणार आहे. द डॉग इज स्लीपिंग असू द्या, काही पण करता वेगळा असू द्या, काय नाही, तो झोपलेला आहे. आता बघा, बसलेला असू द्या, झोपलेला असू द्या, जेवण करत असू द्या, डान्स करत असू द्या, काही फरक पडत नाही. क्रियापद कुठलं पण असू द्या. पण जो कुठं दिलेलं आहे अंडर अ बुश, बुश ट्री सेमच आहे, बरोबर आहे का. मग इथं बुश म्हणजे छोटंसं झोपडी, सॉरी एखादं रोपटं आहे किंवा आपण म्हणतो एखादं झुडूप आहे, झाड, त्याच्या खाली जो कुत्रा आहे तो झोपलेला आहे. म्हणजे जर हे याला जर मी जर बुश जर बोललो छोटंसं, तर याच्या खाली तो प्राणी झोपलेला आहे, म्हणजे सरळ खाली. म्हणजे हा जो अंडर आहे हा नामाच्या आधी आला, याला मी प्रिपोजिशन म्हणेन. कुठंतरी रेफरन्स जुळत राहतात मित्रांनो, याच्यावर काम करत चला. ठीक आहे, पुढे बघा आता. द वर्ड एक्झॉटिक स्टँड्स इन अँटोनिमस, अँटोनिम म्हणजे अपोजिट, रिलेशनशिप विथ द वर्ड. आता एक्झॉटिक म्हणजेच काय, जनरली अ पर्सन ऑर समवन ऑर समथिंग दॅट कम्स फ्रॉम अनदर कंट्री, दुसऱ्या देशातला, परदेशीय, परप्रांतीय असं आपण म्हणू शकतो. मग जो परप्रांतीय परदेशी आहे मग याला अँटोनिम होतो आपला नेटिव्ह, का जो इथला मूल रहिवासी आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही 4 पर्याय दिलेले पाहायचं. इंथुझियास्टिक, इंथुझियास्टिक म्हणजे मित्रांनो उत्साही, काही संबंध नाही, ना सिनॉनिम आहे ना अँटोनिम आहे, बरोबर आहे. एक्साइटिंग, रोमांचक, काही संबंध नाही आहे. इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट, इम्प्लिसिट म्हणजे मित्रांनो त्या याच्यामध्ये दडलेला अर्थ, इथे याचाही काही संबंध नाही. म्हणजे उत्तर यायला पाहिजे तुमचं इंडिजिनियस. विथ इंडिजिनियसचा मिनिंग तुम्हाला माहिती आहे, एक्झिस्टिंग नॅचरली ऑर हॅव्हिंग ऑलवेज लिव्ड इन अ प्लेस, ज्याला आपण म्हणतो नेटिव्ह. नेटिव्ह हा इंडिजिनियसचा सिनोनिम आहे आणि एक्झॉटिकला तो अँटोनिम होतो. म्हणजे सीला उत्तरात घ्यायचे, पर्याय क्रमांक 2. हे बेसिक आहे, खूप लक्षात ठेवा. तुम्ही बेसिक व्होकॅब्युलरीमध्ये सुद्धा या सगळ्या शब्दांचा उपयोग आहे. यासाठी लय बार खडाडोप करण्याची बिलकुल गरज नाही. आणि आयोग हा जनरली अशा कॉमन व्होकॅब्युलरीवर प्रश्न विचारतो, त्यामुळे कॉमन व्होकॅब्युलरी तुम्हाला चांगली यायला पाहिजे. तुम्हाला यातून हे सिद्ध झालेलं आहे. पुढे बघा. द मीटिंग विल ब्रेकअप आफ्टर द प्रेसिडेंट हॅज ॲड्रेस द ऑडियन्स. ब्रेकअप, ब्रेकअप म्हणजे मित्रांनो मीटिंग काय झालेली आहे, थांबलेली आहे, स्टॉप झालेली आहे, डिस्कनेक्ट झालेली आहे, बरोबर का. म्हणजे जनरली एका ज्याला आपण म्हणतो की जी काय मीटिंग आहे किंवा भाषण आहे, कोणाच तरी यासाठी काही टॉक आहे ज्याला आपण म्हणतो, त्याचं वैशिष्ट्य असतं मित्रांनो, एक जागा अध्यक्षीय भाषण झालं त्याच्यानंतर कुणालाही बोलायला अलाउड नसतं, एंड होतं डायरेक्टली. तसं दिलेलं आहे. द मीटिंग विल ब्रेकअप आफ्टर द प्रेसिडेंट हॅज ॲड्रेस द ऑडियन्स. म्हणजे त्यांनी जेव्हा लोकांना गायडन्स केलं, ॲड्रेस केलं, त्याच्यानंतर जी मीटिंग आहे ती थांबलेली आहे, डिझॉल्व्ह झालेली आहे. मग मित्रांनो याचा रेफरन्स तुम्ही पाहू शकता. इथं TET 2018चा पेपर आहे, आपला TET सुद्धा घ्यायचे आहेत. TET 2018च्या पेपरमध्ये पहा काय दिलेलं आहे, चूज द मोस्ट सुटेबल वर्ब फ्रॉम द गिवन सेंटेन्स. बघा, व्हाईल गिव्हिंग एव्हिडन्स इन द कोर्ट सी डॉट डॉट. बघा वाक्य वेगळं आहे परंतु तुम्ही 4ही पर्याय चेक करा ना. इथे दिलेला आहे ब्रोकअप, ब्रेकचा भूतकाळ दिलेला आहे साधा भूतकाळ ब्रोक. म्हणजे जेव्हा तुम्ही PYQ पाहता तेव्हा तुमच्या नजरेखालून ब्रेकअप ही फ्रेज गेलेली आहे. आलं का लक्षात. म्हणजे ब्रेकअप इट मीन्स टू डिस्कंटिन्यू, थांबणे, रोखणे अशा अर्थानं. मग याचा मिनिंग तुम्हाला माहिती आहे, भले हे उत्तरात नाही पण याचा रेफरन्स तुम्हाला 24मध्ये भेटलेला आहे, हे लक्षात ठेवा. ब्रोक डाऊन विथ, विथची काही गरज नव्हती, लक्षात ठेवायचं. ब्रोक विथ पण काय गरज नव्हतं, ब्रोक डाऊन. ब्रोक डाऊन याचे 2-3 मिनिंग आहे. इट मीन्स टू कोलॅप्स, पडणे, जसं आपण म्हणतो की मूर्छा येऊन पडलेला आहे किंवा ज्याला आपण म्हणतो चक्कर येऊन पडलेलं आहे, असं पण होऊ शकतं. ब्रेकडाऊन इट मीन्स स्टॉप समथिंग, एखादं इंजिन आहे, मशीन आहे, ते बंद पडलं, जसं आपण म्हणतो ना ब्रेकडाऊन व्हॅन, त्याला पण ब्रेकडाऊन बोललं जातं. असे याचे 2-3 मिनिंग आहे. आणि ब्रेकडाऊनचा अर्थ होतो मित्रांनो ढस ढसा रडणे, बरोबर आहे का. व्हाईल गिव्हिंग एव्हिडन्स इन द कोर्ट सी ब्रोक डाऊन, हे उत्तर येते. पण भलेही हा पर्याय उत्तरात नाही आहे, पण PYQ मधून तुम्ही याचाही मिनिंग शोधल्यामुळे तुम्हाला अशा प्रश्नाचं उत्तर द्यायला लगेच होतं. सेम फ्रेज आहे, ब्रेकअप इट मीन्स टू डिस्कंटिन्यू. इथं डिस्कंटिन्यू इंटरप्ट होत नाही, इंटरप्ट म्हणजे व्यत्यय येणे.
म्हणजे एखाद्या गोष्टीला व्यत्यय आलेला आहे म्हणजे ती पूर्ण थांबलेले असातला अर्थ होत नाही. बरोबर आहे. स्टॉप अँड कंटिन्यू आफ्टर इंटरव्हल, परत कंटिन्यू होत नाही आहे. जे ब्रेकअप झालेलं आहे ते डिस्कनेक्ट झालेलं आहे, ते थांबलेलं आहे, ते परत कंटिन्यू होत नाही. त्यामुळे ए आणि बी उत्तरात येत नाहीत. डिव्हाइड अँड एंड, तर डिव्हाइड नको आहे. डिवाइड म्हणजे पांगणे, लक्षात ठेवायचं. असा काही इथं संबंध येणार नाहीये. डिस्पर्स अँड डिझॉल्व, डिस्पर्स म्हणजे मित्रांनो विसर्जित होणे. तशी सभा विसर्जित झाली आणि सभेचे जे काही सगळे लोक आहेत ते इतरत्र पांगलेले आहेत, निघून गेलेले आहेत. गेले म्हणजे ते परत दुसऱ्या दिवशी सभेला येणार नाही. इट हॅज एंड, लक्षात ठेवायचं. आणि डिझॉल्व, डिझॉल्व म्हणजे संपुष्टात येणे, कम टू अँड एंड. तर इथं उत्तर आलं पाहिजे तुमचं पर्याय क्रमांक 4, म्हणजे सॉरी डी आला पाहिजे. मग डी दिलेला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. बघा मित्रांनो, ह्या पद्धतीनं तुम्ही असा रेफरन्सच्या आधारे उत्तर काढू शकता. यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पुढे बघायचं, द वर्ड डॉट डॉट इज करेक्टली सिनॉनिमस विथ द वर्ड दॅट इज युबिक्विटस. हा शब्द कॉमन आहे. जेव्हा तुम्ही ओमनी प्रेझेंट, युनिव्हर्सल सारखे शब्द तुम्ही सिनॉनिम अँटोनिमच्या कॉन्टॅक्टमध्ये घेता तेव्हा तुम्हाला कॉमनली हा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. बाय द वे, उबिक्विटस हा जो वर्ड आहे हा TCSच्या पेपरमध्ये 2-3 वेळा रिपीटही झालेला आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे हा नवीन आहे का, तर बिलकुल नाही. तर उबिक्विटिसचा अर्थ जनरली काय होतो मित्रांनो, प्रेझेंट इन ऑल द प्लेसेस ॲट द ऑल टाईम, का जो सर्वत्र अवेलेबल आहे. मग याला तुम्ही सिनॉनिम जर पाहिले तर युनिव्हर्सल होतो. वाईड स्प्रेड, का जो सर्वत्र अवेलेबल आहे, बरोबर आहे का, ह्या पद्धतीनं. ओमनी प्रेझेंट, का जो सर्वत्र आहे, बरोबर आहे का. त्याचबरोबर एंडलेस, अनलिमिटेड, इनफायनाईट, ऑल टू ऑल, एक्सटेन्सिव्ह आणि लिमिटलेस, हे सगळे याला सिनॉनिम झालेले आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, युनिव्हर्सल हा जो शब्द आहे हा सुद्धा सिनॉनिम होतो आणि ओमनी प्रेझेंट सुद्धा सिनॉनिम होते. आता इथं तुम्हाला बी आणि सीचा एकही पर्याय नाही आहे, त्यामुळे आयोगानं प्रश्न कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. अगोदर माझ्या मते ओमनी प्रेझेंट उत्तर दिलं होतं, पण नंतर त्यांना कळलं किंवा मुलांनी रिप्लाय दिले का हे दोन्ही पण येतात सर, कॅन्सल करून टाका. आयोगानं ऑनेस्टली हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असू द्या. पुढे बघायचं आता, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. अ गुड डॉट डॉट हू इज एबल टू गेट द बेस्ट फ्रॉम दोज प्लेसेस अंडर हिज चार्ज. म्हणजे तुम्हाला दिलेले बघा 4 शब्द, DISCIPLE, डिसिप्लिन, PLEN, बरोबर आहे की नाही. याच्यानंतर सुद्धा एन यायला पाहिजे पण हरकत नाही. डिसिप्लिनेरियन, DISCIPLE दिलेला आहे तर LE चुकलेला आहे, हे स्पेलिंग चुकलेलं आहे. DISCI पाहिजे होतं, SI नको आहे, हे स्पेलिंग चुकलेलं आहे. DISCI इथपर्यंत बरोबर आहे. PLINEARIAN हे स्पेलिंग या ठिकाणी चुकलेलं आहे. त्यामुळे हे चुकलं म्हणजे उत्तर येते तुमचं 4 नंबरमध्ये. मग इथं मेन शब्द आहे मित्रांनो बघायचं, DISCIPLI इथपर्यंत क्लिअर आहे. डिसिप्लिन, प्लीन हा झाला तुमचा रूट वर्ड. डिसिप्लिन, डिसिप्लिन असणे, शिस्त असणे, ज्याला आपण म्हणतो अ सेट ऑफ रूल्स. आणि याला एक सफिक्स जोडलेला आहे या ठिकाणी बघायचं, ARIAN हा सफिक्स आहे. एखादा व्यक्ती का जो दुसऱ्यांना शिस्त लावतो तो. जेव्हा हे 2 रूट आणि हे एकत्रित येतात तेव्हा याच्यातला जो ई आहे हा आपण निघून जातो आणि उत्तर येतंय डिसिप्लिनरियम. 4 नंबरचं उत्तर येते. साधे साधे शब्द आहे मित्रांनो, साधिकचे 100% तर आपल्याला सगळं PYQच्या आधारे नाही सुटणार, नवीनही थोडंफार वाचावं लागणार आहे. त्यात 1-2 प्रश्न असे नवीन पण येतात, थोडंसं वाचन थोडंसं ठेवायचं आहे आपल्याला, हे तुम्हाला सांगतो. पुढे बघायचं, फिल इन द ब्लँक्स बाय युझिंग द करेक्ट फ्युचर टेन्स. आता इथं तुम्हाला दिलेले बघायचं, फ्युचर टेन्सचा वापर करा. हा प्रश्न खूप छान विचारलेला आहे. बाय द वे हा नवीन आहे का, तर बिलकुल नाही. PYQ जर पाहिलं की ते एफच्या क्लॉजमध्ये भरपूर वेळा असे प्रश्न येऊन गेलेले आहेत. बघायचं, डोंट वरी. आता डोंट जेव्हा तुमच्या वाक्याची सुरुवात क्रियापदानं होते ते वाक्य आज्ञार्थक असतं, किंवा डोंट न होते ते सुद्धा वाक्य आज्ञार्थकच असतं. कारण हे आज्ञार्थक ज्याला आपण म्हणतो निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झालेलं. डोंट वरी डॉट डॉट लेट टू नाईट, आज रात्री जर मला उशीर झाला तर काळजी करू नको. तर या ठिकाणी दिलेला आहे फ्युचर टेन्स वापरा. इथे इफचा क्लॉज आहे, इफ आय एम. इथं सिम्पल प्रेझेंट टेन्स दिलेलं आहे मित्रांनो. इफच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर मेन क्लॉजमध्ये सिम्पल फ्युचर टेन्स असतो, किंवा त्याच्याऐवजी तुम्ही आज्ञार्थक वाक्य वापरू शकता.
भले तुमच्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, यातून व्यक्त होणारी जी काही कृती आहे ती सिंपल फ्युचरच्या कॉन्टॅक्समध्ये येते. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुमचं करेक्ट आहे. व्हेन आय एम असं होणार नाहीये, व्हेनचं नकोच आहे. आणि एफच्या क्लॉजमध्ये आपण भविष्यकाळ शक्यतो वापरत नाही, हे लक्षात ठेवा. पुढे बघा आता, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन सेंटेन्स. पहा काय दिलेलं आहे, वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग्स. मित्रांनो, ब्राईट साईड किमान 9 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. हे वाक्य आहे. ऑप्टिमिस्टिक, पेसिमिस्टिक, सायनिक आणि ह्युमॅनिस्टिक हे सगळे रिपीट झालेले शब्द आहे. मग जो जीवनाकडे, एखाद्या गोष्टीकडं आशावादी दृष्टिकोनातून पाहतो त्याला बोललं जातं मित्रांनो ऑप्टिमिस्टिक. जो निराशावादी दृष्टीनं पाहतो तो पेसिमिस्टिक असतो. हे लक्षात ठेवायचं. सेम कंबाईंड सी 2021ला रिपीट झालेला प्रश्न आहे, वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग, आणि या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलं होतं ऑप्टिमिस्टिक. इथे सुद्धा पर्यायात आलेला आहे पेसिमिस्टिक. बरोबर आहे की नाही. अल्ट्रुइस्ट ज्याला आपण परोपकारी व्यक्ती म्हणतो, अथेइस्ट म्हणजे जो देवावर विश्वास ठेवत नाही तो म्हणतो. हे सगळे रिपीट झालेले आहेत. आणि एकदा इथे कळलेलं आहे, हा 21चा पेपर आहे, 24मध्ये त्याच टर्मवर विचारलेलं आहे, उत्तर 0 मिनिटात येतं. हे तुम्हाला मी PYQचा रेफरन्स सांगतो. दुसरं बघा, वन हू इट्स टू मच, का जो मोठ्या प्रमाणामध्ये खातो, ज्याला जास्त खायला लागतं, ज्याला आपण म्हणतो खादाड. बरोबर, खादाड व्यक्तीला काय बोललं जातं मित्रांनो, ग्लटन हा शब्द दिलेला आहे. ग्लटन म्हणजे जो जास्त प्रमाणामध्ये ज्याला अन्न खावं लागतं तो. ॲनक्झियस चिंतातूर वेगळा शब्द आहे. हंग्री म्हणजे भुकेलेला. आणि हिपॉक्राईट ज्याला आपण म्हणतो ढोंगी. तर जनरली तुम्हाला ग्लटन हे उत्तरात घ्यायचे, पर्याय क्रमांक 1. बाय द वे हा नवीन आलाय का, तर बिलकुल नाही. टॅक्स असिस्टंट 2014चा पेपर आहे, त्याच्यामध्ये विचारलंय अ पर्सन हू इट्स टू मच. सेम प्रश्न तुम्हाला सेम उत्तर दिलेले. PYQ पाहिलं, इथं काही सेकंद लागतात मित्रांनो उत्तर द्यायला. आणि ह्या PYQच्या माध्यमातून तुम्हाला किमान 25-30 प्रश्न बरोबर येतात तुमचे. मग जे विद्यार्थी म्हणतात ना सर मी 20-22 वर अडकतो, त्यांना आजच एक आपली बॅच जॉईन करू शकता. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, गॅरंटेड सांगतो, हे तुम्हाला 38, 40, 42, 44 पर्यंत मार्क्स ह्या बॅचमधून तुम्हाला पडायला मदत होईल. इतका कॉन्फिडंट तुमच्यामध्ये बूस्ट होणार आहे, हे लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला करावं लागणार आहे. पुढे बघायचं, चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच. आता फिगर्स ऑफ स्पीच हा जो टॉपिक आहे, याच्यावर परत एकदा जस्ट लाईक इंटरजेक्शन अगदी बोटावर मोजण्या इतके प्रश्न आलेले आहेत. पण काही ठराविक फिगर्स ऑफ स्पीच आहे का जे आपण एक्झामच्या दृष्टीनं वाचून ठेवायचे. ज्यामध्ये सिमिल आहे, मेटॅफर आहे, रिपिटिशन आहे, अलिटरेशन आहे. ठीक आहे, असे काही कॉमन आहे, हायपरबल आहे, लेटोट आहे. बरोबर आहे का. मग असे काही कॉमन एक 10-12 जे काही फिगर्स ऑफ स्पीच ते चांगले जर केले ना तर शक्यतो आयोग त्याच्या पलीकडे जात नाही. मग बघायचं आता, ही इज वन ऑफ द, एखाद्या व्यक्तीची तुलना कोणाची दिलेली आहे, पिलर्स ऑफ आर ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचा पिलर म्हणजे आधारस्तंभ. आधारस्तंभ म्हणजे ॲक्च्युली इमारतीचा आधारस्तंभ नाही, पिलर नाही. इथं त्याची रूपक उपमा दिलेली आहे. त्यामुळे जेव्हा एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीचे इनडायरेक्ट रेफरन्स असतो त्याला बोललं जातं मेटॅफोर. ठीक आहे. पुढे बघा, चूज द करेक्ट वर्ड इडियोमॅटिक फ्रेज आउट ऑफ क्वेश्चन. आता हा प्रश्न आयोगानं कॅन्सल केलाय. ॲक्च्युली फ्रेज पाहिजे होती आउट ऑफ द क्वेश्चन. ही इडियम आहे मित्रांनो. इट मीन्स नॉट पॉसिबल ऑर अलाउडेड. त्यामुळे निश्चित मे बी ह्या कारणामुळं ही कॅन्सल झालेली असेल. ठीक आहे, हे अँगलनी लक्षात ठेवा. पुढे बघा, चूज द इडियम दॅट मीन्स टू अचीव सक्सेस विदाऊट एनी ऑब्स्टॅकल्स ऑर डिफिकल्टीज. कुठल्याही प्रकारच्या संकट किंवा ज्याला आपण म्हणतो की मार्गात येणारे अडथळे याच्याशिवाय तुम्ही काहीतरी अचीव करता. म्हणजे बाप ज्यानी भरपूर काही पैसा कमवून ठेवलेला आहे, तुमच्याकडे भांडवल मोठं आहे, करोडो रुपयाचं भांडवल आहे, मग तुम्ही त्यातलं एक थोडंसं भांडवल उचललं, नवीन व्यवसाय सुरू केला, तुमच्याकडे कुठे तकलीफच नाही ना. आई वडिलांचं गायडन्स आहे, आई वडिलांनी पैसे दिलेले आहे, मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट आहे. मग म्हणतो माझ्या पोराची खूप भरभराट झाली. बाबा तुझ्या पोराची भरभराट झाली ही चांगली गोष्ट आहे, परंतु तुझा सपोर्ट आहे त्याला. मग एखादा जर नौजवान आहे, तरुण आहे, याच्याकडे 1 रुपयाचं भांडवल नाही, 500-1000 रुपये व्यवसाय सुरू केलेला आहे, त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीला चॅलेंज करावं लागतं, अडथळेला सामोरं जावं लागतं. बरोबर आहे का. मग ज्याला कुठल्याही प्रकारे अडथळाविना तो यशस्वी होतो त्याला काय बोललं जातं. हे तुम्हाला इथं इडियम दिलेले बघायचं. हॅव ॲन ॲक्स टू ग्राइंड. हॅव ॲन ॲक्स टू ग्राइंड इट मीन्स टू हॅव अ सेल्फिश मोटिव्ह. मित्रांनो ही 2-3 वेळा रिपीट झालेली इडियम आहे, सेल्फिश मोटिव्ह असणे. तर हे उत्तरात येणार नाहीये, रिपीट झालेले. स्मूथ सेलिंग.
लक्षात ठेवायचे. स्मूथ सेलिंग इट मीन्स टू अचीव समथिंग विदाउट एनी ऑब्स्टॅकल और डिफिकल्टी. कुठल्याही प्रकारची संकट अडथळ्याशिवाय तुम्ही काहीतरी जिंकणं यशस्वी होणे. उत्तर 2 नंबरमध्ये येत आहे. पुढे बघायचं आता मित्रांनो, ड्रॉप द बॉल नावाची इडियम आहे. इट मीन्स टू मेक अ मिस्टेक. रिपीट झालेली आहे बघा, ही एक रिपीट झाली, ही सुद्धा रिपीट झालेली आहे, आणि बार्किंग ऑफ द रॉंग ट्री ही सुद्धा रिपीट झालेली आहे. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री इट मीन्स ट्राईंग टू डू समथिंग इन अ वे दॅट विल नॉट वर्क. अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करणे का त्यातून तुम्हाला काहीच यश संपादित होणार नाही. ज्याला आपण म्हणतो ना निरर्थक प्रयत्न करणे. प्रयत्न खूप करता पण त्यातून काही अचीव होत नाहीये, याला बोललं जातं बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे 1 रुपया पण नाहीये आणि एक माझा मित्र येतो मला म्हणतो, बाबा रे मला 1 लाख रुपये उसने दे. मग आपण काय म्हणतो, तू माझा चांगला मित्र आहे, तुला मी मस्त कडक चहा पाचतो अद्रक टाकून, पण तू चुकीच्या पत्त्यावर आलेला आहेस, कारण माझ्याकडे पैसे नाही आणि मी तुला देऊ शकत नाही. तुलाच माहिती आहे मीच भिकीला लागलेलो, तुला 1 लाख रुपये कुठून देणार. ठीक आहे, मग हे अँगलनी लक्षात ठेवायचं का तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे पैसे मागण्याचा प्रयत्न करताय. यू आर बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. नोटीस करा, छोट्या छोट्या उदाहरणांमधून तुम्हाला सांगतो. हे रिपीट झालेले आहेत 1 2 3. लगेच कळतं का हे उत्तरात येणार नाही, म्हणजे उत्तर येते 2 नंबरमध्ये. आता पुढचे जे प्रश्न आहे पॅराग्राफचे 76 ते 80, याला स्किप करतोय कारण हे पॅराग्राफवर आपण नंतर एक सेपरेट लेक्चर घेणार आहे, जेणेकरून ऑब्जेक्टिव्हमध्ये हे कन्फ्युजन नको. त्यामुळे आता आपण परत 81 पासून कंटिन्यू करूया. इफ इट रेन्स, इफच्या क्लॉजमध्ये साधा वर्तमान काळ आहे. द मॅच विल बी कॅन्सल्ड. हे सिंपल फ्युचर आहे, फक्त पॅसिव्हची रचना आहे मित्रांनो. सिंपल फ्युचरचा पॅसिव्ह आहे. म्हणजे मित्रांनो ह्या वाक्यातून व्यक्त होणारी कंडिशन कोणती आहे? रियल कंडिशन आहे. मग तुम्हाला काय विचारले, द सेंटेन्स अबाउ एक्झाम्प्लिफाय डॉट डॉट मूड. आता बघा, हे आहे कंडिशनल सेंटेन्स. मग कंडिशनल सेंटेन्सचा जो संबंध आहे तो मूड ह्या टॉपिकशी सुद्धा आहे. कसं तर नोटीस करा, जर इफच्या क्लॉजमध्ये जर साधा वर्तमान काळ असेल तर मेन क्लॉजमध्ये साधा भविष्यकाळ असतो. या वाक्यातून व्यक्त होणारा जो म्हणजे कंडिशन आहे ती रियल कंडिशन, आणि रियल कंडिशनमधून व्यक्त होणारा जो मूड असतो तो असतो तुमचा इंडिकेटिव्ह मूड. बरोबर आहे की नाही, हे नोटीस करा. नंबर 2, इफच्या क्लॉजमध्ये जर साधा भूतकाळ असेल तर मेन क्लॉजमध्ये ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप येतं. ही कंडिशन आहे अनरियल, हायपोथेटिकल, इमॅजिनरी कंडिशन. बरोबर आहे, इम्प्रोबॅबल कंडिशन. या केसमध्ये अनरियल कंडिशनमधून व्यक्त होणारा जो मूड असतो तो मूड असतो तुमचा सब्जेक्टिव्ह मूड. कुठला असतो तुमचा? तो तसा आहे अनरियल आहे, म्हणजे तुमचं वैयक्तिक ओपिनियन आहे ते. बरोबर आहे की नाही, मग याला सब्जेक्टिव्ह मूड बोललं जातं. मग आता सिंपल प्रेझेंट आहे, मग याला इंडिकेटिव्ह मूडमध्ये घ्यायचं आहे. मग उत्तर येते तुमचं 4 मध्ये, कारण जर सी उत्तरात आला पाहिजे, वरून सी 4 मध्ये दिलेलं आहे. हा नवीन आहे का? तर बिलकुल नाही. सेम टॉपिक सेम रूलवर या ठिकाणी ASO 2016 वर प्रश्न येऊन गेलेला आहे. तुम्ही प्रश्न नीट बघा, तुम्हाला काय दिलेले आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस दॅट एक्सप्रेसेस सब्जेक्टिव्ह मूड. कुठला मूड विचारलेला आहे? सब्जेक्टिव्ह मूड. मग तुम्ही वाचा, या ठिकाणी दिलेले बघायचं. इफ इट रेन्स आय शाल नॉट कम. इफच्या क्लॉजमध्ये जर साधा वर्तमान काळ असेल तर मेन क्लॉजमध्ये साधा भविष्य काळ आहे. इफच्या क्लॉजमध्ये साधा वर्तमान काळ आहे, म्हणजे ही रियल कंडिशन आहे, आणि रियल कंडिशनमधून व्यक्त होणारा जो मूड असतो तो इंडिकेटिव्ह मूड असतो. मित्रांनो भले हे उत्तरात नाहीये, परंतु तुम्ही जेव्हा बाकीचे पर्याय चेक करता तेव्हा याची माहिती तुमच्या नजरेखालून जाते. इथे तुमची प्रिपरेशन होती ओरिजिनल, लक्षात ठेवायचं, हे गरजेचं आहे. म्हणजे हाच रूल इथं रिपीट झालेला आहे. म्हणजे तुमचं बी उत्तरात येणार नाहीये, कारण हे सब्जेक्टिव्ह मूडमध्ये नाहीये, हे इंडिकेटिव्ह मूडमध्ये झालेले आहे. माय मदर टेल्स अ स्टोरी, विधानार्थी वाक्यातूनही इंडिकेटिव्ह मूड येतो, त्यामुळे ए आणि बी उत्तरात येणार नाही. ए आणि बी असणारे पर्याय तुम्ही रिमूव्ह करा. तुमचं उत्तर यायला पाहिजे फक्त सी. मग बघायचं, आय रन फास्ट दॅट आय मे विन द रेस. जेव्हा दॅटने तुम्हाला क्रियेचा पर्पज सांगितला जातो, सो दॅट, इन ऑर्डर दॅट, दॅट यांनी जो क्लॉज जोडला जातो तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज असतो, आणि अशा वाक्यातून व्यक्त होणारा मूड बाकी सब्जेक्टिव्ह असतो. उत्तर इथं मिळालेले, पण भले तुम्ही जर 3 मध्ये विश्लेषण केलेलं आहे, म्हणजे दोघांचंही विश्लेषण तुम्ही ऐकलेलं आहे. विधानार्थी वाक्य रियल कंडिशनमधून इंडिकेटिव्ह मूड व्यक्त होतो हे इथे ऐकलेलं आहे, आणि म्हणून याच्या आधारे इथे उत्तर देता येतं का विधानार्थी वाक्य रियल कंडिशन आहे, म्हणजे उत्तर आलं पाहिजे इंडिकेटिव्ह मूड. आहे का रेफरन्सेस? मग हे लक्षात ठेवा. वाक्य रिपीट होतं का? प्रत्येक वेळेला होत नाही, कारण ग्रामर आहे, शब्द आहे, लँग्वेज आहे, हजारो लाखो वाक्य तुम्ही बनवता शकता.
त्यामुळे तेच वाक्य रिपीट व्हावं अशी अपेक्षा नाही, पण रूल लिमिटेड आहेत, तेच रूल वारंवार वारंवार विचारले जातात. ह्या अनुषंगाने ही अशी तयारी झाली पाहिजे. पुढे बघायचं आहे आता आपल्याला. सी मे बी अटेंडिंग द पॅरेंट टीचिंग मीटिंग, सी माइट बी अटेंडिंग द पॅरेंट टीचिंग मीटिंग. सेम आहे, हे दिलेलं आहे मे बी, माइट बी अँड कुड बी. आणि तुम्हाला प्रश्न काय विचारले, इन विच ऑफ द सेंटेन्स अबाउट डू ऑर डज द अंडरलाईन मॉडेल, हे अंडरलाईन केलेले मॉडेल एक्सप्रेसेस अ गुड पॉसिबिलिटी. नोटीस करा, कशी पॉसिबिलिटी व्यक्त केली जाते, गुड पॉसिबिलिटी. मग आता हा प्रश्न नवीन आहे का, तर बिलकुल नाही. म्हणजे हा 2024च्या गडबला आलेला आहे. असाच प्रश्न आता अजून एकदा तुम्हाला दिलेला आहे. आता हा प्रश्न नंतर झालेला आहे, म्हणजे हा कॉपी झालेला आहे 2025 मध्ये, पण त्यांनी वाक्य बदललेली आणि सेम विचारलेले आहे. स्टेट एक्साइज डिपार्टमेंटल एक्झाम 2025 हा प्रश्नपत्रिका मी याच्या आधीच्या लेक्चरला यूट्यूबला घेतलेलं तुम्ही पाहू शकता. मग बघायचं मित्रांनो, पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट डिनोट्स द डाऊटफुल ऑर वीक पॉसिबिलिटी. आता बघा या ठिकाणी काय विचारलेलं आहे, वीक पॉसिबिलिटी. आणि आपल्या 24च्या पेपरमध्ये काय विचारलेलं आहे, गुड पॉसिबिलिटी. गुड म्हणजे चांगली, म्हणजे स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. म्हणजे इथे विचारले स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आणि तिथे विचारले वीक पॉसिबिलिटी. पण तुम्हाला रेफरन्स तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. बघायचं, विथ युअर डिटरमाइंड एफर्ट्स यू मे प्रॉस्पर इकॉनॉमिकली इन युअर लाईफ. म्हणजे आर्थिकदृष्ट्या तू तुझ्या जीवनामध्ये यशस्वी होशील. लक्षात ठेवा मित्रांनो, इथे तुम्ही विश्लेषण ऐकलेलं आहे, मे इंडिकेट स्ट्रॉंग पॉसिबिलिटी, स्ट्रॉंग किंवा गुड पॉसिबिलिटी. लक्षात ठेवायचं काय, मे इंडिकेट स्ट्रॉंग किंवा गुड पॉसिबिलिटी. दुसरं दिलेलं आहे, फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट बी फेथफुल टू युअर ओन सेल्फ. मित्रांनो, मस्टनी कंपल्शन वगैरे व्यक्त केलं जातं, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी यांनी पॉसिबिलिटी व्यक्त केली जात नाही, त्यामुळे याचा काही संबंध नाही. द कॅन्सर पेशंट्स माइट रिकवर आफ्टर गेटिंग द प्रॉपर ट्रीटमेंट. माइट इंडिकेट वीक पॉसिबिलिटी, वीक पॉसिबिलिटी और लेजर डिग्री पॉसिबिलिटी दॅन मे. देनं जर स्ट्रॉंग, मेनं जर स्ट्रॉंग पॉसिबिलिटी सांगितली तर माइटनं वीक पॉसिबिलिटी सांगितलेली. बघा हे इथं तुम्ही ॲनालिसिस केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही फक्त एका वाक्यावर फोकस न करू का जे उत्तरात येतंय, उरलेले जे पर्याय याचा फ्युचर रेफरन्स म्हणून अभ्यास करा, जेणेकरून ह्या रूलवर प्रश्न येऊन गेलेला आहे. तुम्हाला मी उदाहरण दाखवतो म्हणजे लक्षात येतं. आणि बघायचं, सी नीड नॉट हॅव वेस्टेड ऑल हर प्रेशियस टाईम. नीडनं गरज असणे नसणे असा अर्थ होतो, याने पॉसिबिलिटीचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे उत्तरात आलं पाहिजे आपल्याला. कसं विचारलं, वीक पॉसिबिलिटी, म्हणजे तुम्हाला माइट उत्तरात आलं पाहिजे. सीला उत्तरात घ्यायचं आहे, सी आहे पर्याय क्रमांक 3. पण आपण ए मध्ये काय पाहिलेलं मित्रांनो, स्ट्रॉंग पॉसिबिलिटी म्हणजेच गुड पॉसिबिलिटी पाहिलं. त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला गुड पॉसिबिलिटी. त्या कॉन्टॅक्टमध्ये मित्रांनो, मे इंडिकेट गुड और स्ट्रॉंग पॉसिबिलिटी, माइट इंडिकेट वीक और लेजर डिग्री दॅन मे, बरोबर आहे की नाही. कुड इंडिकेट वीक पॉसिबिलिटी, म्हणजे माइट आणि कुड यानं वीक पॉसिबिलिटी व्यक्त होते आणि स्ट्रॉंग किंवा गुड पॉसिबिलिटी मेन व्यक्त होते. म्हणजे 82चं तुम्हाला ए उत्तरामध्ये घ्यायचं आहे, पर्याय क्रमांक 2 नंबरमध्ये उत्तर येते. तर ह्या अँगलनी मित्रांनो बघा उत्तर देता आले पाहिजे. खूप सोप्या गोष्टी आहेत, रिपिटिशन रूल्स भरपूर आहे. PYQला या अँगलनी अभ्यास करा. प्रत्येक रूल चाळून पाडत झाला पाहिजे, लक्षात ठेवायचा. इतकी मजबूत तुमची या विषयावर पकड येईल की लक्षात ठेवा मित्रांनो, MPSC नाही फार तुमचा किती एखादा बापाने जरी एखादा डिफिकल्ट पेपर बनवला तरीही तुमच्या पेपरमध्ये 40+ प्रश्न बरोबर याची जबाबदारी आपली राहते. इतकी ॲक्युरसी तुमची येते, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा, इट इज टाइम फॉर द सिलॅबी टू बी रिवाइज. वाक्याची सुरुवात कशाने झालेली, इट इज टाइम या फ्रेजनं झालेली. पुढे तुमच्या वाक्यात आलेले प्रिपोजिशन फॉर, याच्यानंतर ऑब्जेक्ट आलेला आहे सिलॅबी आणि द टू बीची रचना वापरून क्रियापद हे तिसऱ्या रूपात आलेलं आहे. म्हणजे हे वाक्य बघायचं, B+V3 आलं म्हणजे हे वाक्य पॅसिव्ह मध्ये गेलेले. आणि तुम्हाला विचारले आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग टू करेक्ट द ऍक्टिव्ह स्ट्रक्चर करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबव. हे पॅसिव्हचं आहे, याचं तुम्हाला ऍक्टिव्ह विचारलेलं आहे. नवीन आहे का प्रश्न, तर बिलकुल नाही. हा प्रश्न सुद्धा PYQ मध्ये येऊन गेलेला आहे. MPSC 2016चा पेपर आहे, चेक करा. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स.
आता आपल्याला विचारले ॲक्टिव्ह व्हॉइस ओळखा पॅसिव्हचं, आणि इथं विचारले ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करा. काय फरक पडतो ॲक्टिव्हचं पॅसिव्ह, पॅसिव्हचं ॲक्टिव्ह? रूल तर तोच आहे. वाक्य काय दिले बघा, इट इज टाइम टू शट द शॉप. बघा, इट इज टाइम ही फ्रेज आहे, टू शट हे इन्फिनिटिव्ह आहे, आणि द शॉप हा ऑब्जेक्ट आहे. मग नोटीस करा, तुम्हाला मी या ठिकाणी MPSC 16 मध्ये याचं विश्लेषण करताना दिलेलं आहे. ॲक्टिव्ह व्हायची सुरुवात जर इट इज टाइमनं जर झालेली असेल, त्याच्यानंतर पुढे इन्फिनिटिव्ह येतं 2 + V1, आणि नंतर ऑब्जेक्ट ही रचना आलेली बघा. म्हणजे इथं इट इज टाइम, इट इज टाइम, त्याच्यानंतर 2 + V1 आलं, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आलेले. हे क्लिअर झालं. मग आता नोटीस करा, याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना इट इज टाइम तसाच राहणार आहे, पुढे फॉर घ्यायचा, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं, आणि पुढे टू बी घेऊन क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं. मग बघायचं आता, इट इज टाइम फॉर द शॉप, इथं द राहिलेलं आहे, द शॉप टू बी शट, हे उत्तर आलं पाहिजे, पर्याय क्रमांक 2. मग सेम दिलेलं आहे, इट इज टाइम, बघा आता, इट इज टाइम फॉर द सिलॅबी, हा ऑब्जेक्ट आहे, आता सब्जेक्ट झालेला आहे, टू बी, आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप झालेलं आहे. मग याचं ॲक्टिव्ह करताना काय करायचं तुम्ही, इट इज टाइमने सुरुवात करायची, परत फॉर येणार नाही, डायरेक्ट इन्फिनिटिव्ह घ्यायचं आहे, इट इज टाइम टू रिवाइज द सिलॅबी, ही एक रचना असते, बरोबर आहे. फॉर येणार नाहीये, तुम्हाला बीला उत्तरात घ्यायचे. त्यामुळे 83 नंबरचा जो काही प्रश्न आहे याचं उत्तर येते 4 नंबरमध्ये. इट इज टाइम टू रिवाइज द सिलॅबी, द सिलॅबी झाला वाक्यातला ऑब्जेक्ट, याचा जर पॅसिव्ह केला तर हाच होतो. इट इज टाइम तशीच घेतलेला आहे, याच्यानंतर फॉर घेतलेला आहे, द सिलॅबी वाक्यातलं कर्म आलेलं आहे, आणि 2 + V1चं रूपांतर टू बी + V3 मध्ये केलेलं आहे. ठीक आहे, रूल रिपीट झालेला आहे, त्याच रूलवर प्रश्न आहे, आणि हा जो रिपीट झालेला रूल आहे तुम्ही या ठिकाणी मजबूत केलेला आहे, पाठ झालेला आहे, ॲप्लिकेशन तुम्हाला कळलेलं आहे. 0 मिनिटामध्ये उत्तर निघणार आहे मित्रांनो, वेळ लागणार नाही, आणि एक एक प्रश्न तुमचा इतका ॲक्युरेट येणार आहे का मित्रांनो, तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही. हे करून पाहायचं आहे आपल्याला. पुढे बघायचं आहे, अ सिम्पल सेंटेन्स हॅज ओनली 1 सब्जेक्ट अँड 1 डॉट डॉट. सिम्पल सेंटेन्स जे असतं लक्षात ठेवायचं, ज्याच्यामध्ये स्वतःचा एकच कर्ता आणि स्वतःचं एकच फायनाईट वर्ब असतं, यालाच आपण प्रेडिकेट सुद्धा असं म्हणतो. काय म्हणत असतो, प्रेडिकेट किंवा वर्ब. त्यामुळे स्ट्रक्चर नाही, पॅटर्न नाही, प्रेडिकेट एकच असतं. सीला उत्तरात घ्यायचे, पर्याय क्रमांक 2. मग आता हे नवीन आहे का, तर बिलकुल नाही आहे. आपण उदाहरण पाहूया. ASO 2016चाच पेपर आहे, तिथे विचारलेलं आहे, विच इज ट्रू ऑफ अ सिम्पल सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्सच्या कॉन्टॅक्ट प्रमाणे काय खरं आहे पाहिजे. इट कंटेन्स ओनली 1 वर्ब. वर्ब म्हणजेच प्रेडिकेट. किती असतात रे, एकच असतात. सेम या ठिकाणी दिलेलं आहे, बघायचं का जे सिम्पल सेंटेन्स आहे याच्यामध्ये जर एक सब्जेक्ट आहे, मग एकच काय आहे, तर वर्ब आलं पाहिजे. वर्ब म्हणजेच काय रे, प्रेडिकेट. येतं लक्षात. म्हणजे रेफरन्सच्या आधारे उत्तर निघले पाहिजे. मग हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. आता पुढे बघायचं, चूज द करेक्ट पॅसिव्ह. आय, एनॉय, यू, हिम. याची काही गरज नाही, रेफरन्सची भरपूर उदाहरणं आहेत, बरोबर आहे. आय झाला सब्जेक्ट, एनॉय झालं क्रियापदाचं मूळ रूप, आणि हिम झालं ऑब्जेक्ट. याचा पॅसिव्ह करा. हिमचं रूपांतर मी केलं ही मध्ये, वर्तमान काळातलं इज घ्या, ही इज अनॉइड, ANNOYED, अनॉइड बाय. आयचं रूपांतर मी केलं मी मध्ये, ही इज अनॉइड बाय मी. काही अवघड नाही आहे, सोपे सोपे प्रश्न आहेत. पुढे बघा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघायचं आता, हिज शोज आर युनिक बिकॉज ही इज कम्प्लिटली ॲम्बिडक्स्ट्रस. ॲम्बिडक्स्ट्रस तुम्हाला काय विचारलेले रे, का अंडरलाईन केलेला जो शब्दाचा मिनिंग विचारायचा आहे. ॲम्बिडक्स्ट्रस 24ला आलेला प्रश्न आहे, वर्ड आहे, नवीन एकार आहे, तर बिलकुल नाही. याचाही रेफरन्स आपल्याकडे बघायचं. MPSC 2019चा प्रश्न आहे बघा. अनुष्का इज ॲम्बिडक्स्ट्रस विच मीन्स, तर या शब्दाचा मिनिंग दिलेला आहे एबल टू थिंक 2 वेज, अजिबात नाही. एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल, दोनही हातांचा समान कौशल्यानं वापर करणे. जसं 3 इडियट मूवी आहे, त्यात तो विरू सहस्रबुद्धे आहे डॉक्टर, बरोबर आहे, तो दोन्ही हाताने लिहित होता, फळ्यावर पण लिहितो, लेटर पण लिहितो, बरोबर आहे की नाही. दोनही हातांचा समान कौशल्यानं वापर करणारा जो व्यक्ती आहे, असा लाखात एखादा हिरा असतो तो. कोणालाही लिहिता येत नाही, लक्षात ठेवा. मी जर डावखुरा असेल तर मला उजव्या हाताने लिहिता येत नाही. मी जर उजव्या हाताने लिहित असेल तर डाव्या हाताने माझा काहीच कामाचं नाही. ह्या कॉन्टॅक्ट प्रमाणे, म्हणजे हे या कॉन्टॅक्ट प्रमाणे आलेलं आहे. सेम बघायचं,
द स्टेज ऑफ ग्रोथ बिटवीन चाइल्डहुड यूथ अजिबात नाहीये. वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल रिपीट झालेला आहे 2 नंबरमध्ये. बघायचं एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल, एबल टू यूज किंवा वन हू कॅन यूज एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल. उत्तर क्लिअर झालं सर्वांना. रिपीट झालेलं आहे, काही सेकंदात उत्तर येतंय आणि चुकण्याची तर पार 1% सुद्धा खात्री नाही, म्हणजे काय राहतच नाहीये. 100% तुमचं उत्तर बरोबरच येतंय. हे या पद्धतीनं बघायचं आहे आपल्याला. पुढे बघायचं आता चूज द करेक्ट सेंटेन्स. बघायचं शाल वी हॅव सम कॉफी, वाक्य इंट्रोगेटिव्ह आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या सुरुवातीला शाल आय किंवा शाल वीचा वापर करू शकता. म्हणजे जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात शाल न झाली तर पुढे आय किंवा वीचा वापर होत असतो बाकीच्यांपेक्षा. ठीक आहे, म्हणून शाल वी बरोबर आहे. बघायचं प्लीज यू मे पोस्ट दिस लेटर फॉर मी. प्लीजनं रिक्वेस्ट केलेली आहे, मग मेची काय गरज होणार नाही. प्लीज मे यू पोस्ट दिस लेटर फॉर मी असं होऊ शकतं. मे यू पाहिजे होतं कारण वाक्य शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क दिलंय. यू मे नको पाहिजे होतं. कर्ता आणि क्रियापद नाही आहे, दोघांच्या जागेची आदला बदल पाहिजे होती, त्यामुळे हे चुकलेलं आहे. यू मे टेक ऑफ युअर हॅट, आय कॅनॉट सी द स्क्रीन. थिएटरमध्ये बसलेला आहे, समोरचा व्यक्ती खूप उंच आहे आणि तो पुढे बसल्यामुळे हॅट लावल्यामुळे आपल्याला स्क्रीन दिसत नाही. आपण त्याला सांगतो तुझी हॅट बाजूला काढून ठेव, मला दिसत नाही. त्यामुळे ठेवू शकतो असं नाही, ठेवायचं. अरे मी पण पैसे भरलेत, मला दिसली पाहिजे स्क्रीन, बरोबर की नाही. त्यामुळे हा मेचा वापर चुकीचा आहे. फक्त ए उत्तरात येतो आहे, 1 नंबरचं उत्तर येते. हां करेक्ट विचारलेलं आहे. पुढे बघा आता द बॉय इज अक्युज्ड ऑफ डॉट डॉट ॲज ही किल्ड हिज ओन फादर. इथं तुम्हाला दिलेली बघायचं किल्ड हिज ओन फादर. स्वतःच्या वडिलांची हत्या केली आणि त्या गुन्ह्याअंतर्गत त्या व्यक्तीला काय केलेलं अक्यूज केलेलं आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आपण असं म्हणतो. मग बघायचं सुसाईड आत्महत्या करणे काही संबंध नाहीये. मॅट्रिसाईड आईची हत्या करणे. होमिसाईड मनुष्यवध, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा खून करतो मनुष्यवध. आणि पॅट्रिसाईड म्हणजे वडिलांची हत्या करणं फादर. हे नवीन एक आहे तर बिलकुल नाही. बघायचं MPSC 17चा पेपर आहे. मर्डर ऑफ अ मदर मॅट्रिसाईड आत्ता झालेला आहे. मर्डर ऑफ किंग ज्याला आपण रेजिसाईड म्हणतो, राजाची हत्या राणीची हत्या. मर्डर ऑफ फादर इथं आलेले आहे बघा, म्हणजे इथं पर्याय दिलेलं आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. पॅट्रिसाईड आणि मर्डर ऑफ ब्रदर याला बोललं जातं आहे फ्रॅट्रिसाईड, FRATRICID. म्हणजे ब्रदरसाठी F आहे आणि फादरसाठी P आहे सुरुवातीला. ठीक आहे, ह्या अँगलनी बघा रिपीट झालेला आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तरात आलं पाहिजे पॅट्रिसाईड. सी कुठे आहे 3 नंबरमध्ये. ह्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं रिपिटेशन आहे. टिटो टॅलर इज अ पर्सन हू इज. टिटो टॅलर असा एक व्यक्ती आहे का जो दारूपासून किंवा अल्कोहोलपासून स्वतःला दूर ठेवतो. म्हणजे फिजिकल डिस्टन्स ठेवून बसते नाही, फिजिकल डिस्टन्स नाही, तो दारू घेतच नाही म्हणून छे मी दारूला शिवत नाही, मी माळकरी आहे, मला ते पटत नाही, बरोबर आहे, मला वाससुद्धा सहन होत नाही, मी दारुड्या व्यक्तीच्या पंक्तीला सुद्धा जेवायला बसत नाही, बरोबर आहे की नाही. मग जो व्यक्ती स्वतःला दारूपासून दूर ठेवतो म्हणजे मद्यप्राशन करण्यापासून दूर ठेवतो त्याला बोललं जातं टिटो टॅलर. लक्षात ठेवायचं. त्यामुळं टेक्स अल्कोहोल ड्रिंक होणार नाही आहे, त्याला ड्रंकार्ड बोललं जातं. इट्स ऑल काइंड ऑफ फूड ज्याला आपण वेगळा शब्द आहे हा पण येणार नाही आहे. ड्रिंक्स टू मच येणार नाही आहे. ॲबस्टेन फ्रॉम मग चहापासून दूर ठेवणे, फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स. डीला उत्तरात घ्यायचं आहे. खूप सोपा प्रश्न आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर ओमनिव्हरस हा रिपीट झालेला आहे. अ पर्सन बरोबर आहे ऑर ॲनिमल दॅट इट्स ऑल काइंड ऑफ फूड. जे सर्व प्रकारचं अन्न खातात त्याला बोललं जातं ओमनिव्हरस. लक्षात ठेवायचं. पुढे बघा आता चूज द ॲप्रोप्रिएट वर्ड फॉर द फ्रेज दॅट विच कॅन नॉट बी रिमूव्ड ऑर रब्ड ऑफ. जे पुसून टाकता येत नाही, जे काढून टाकता येत नाही. मग तो आपल्या कपड्यावर पडलेली शाईचा डाग असेल, कपड्यावर पडलेला एखादा डाग असेल किंवा आपल्या चारित्र्यावर पडलेला डाग किंवा कलंक असेल का जो पुसून टाकता येत नाही त्याला काय बोललं जातं. म्हणजे तुम्हाला 4 शब्द दिलेले बघायचं. इरेपॅरेबल. इरेपॅरेबलचा अर्थ काय होतो दॅट कॅन नॉट बी रिपेअर्ड. दुरुस्त होऊ शकत नाही त्याला इरेपॅरेबल असं बोललं जातं. त्यामुळे याचा इथं संबंध नाही आहे. महत्त्वाचा आहे हा शब्द PYQत रिपीट झालेला आहे. पुढे दिलेला आहे इनडेलिबल. रिपीट झालेला शब्द आहे PYQ मध्ये. लक्षात ठेवायचं. इनडेलिबल दॅट कॅन नॉट बी रिमूव्ड ऑर वॉश आउट. जे काढून टाकता येत नाही, त्याला पुसून टाकता येत नाही, धुता येत नाही.
मग तो शाईचा डाग असेल, कपड्यावरचा डाग असेल किंवा कलंक असेल चरित्राला, तर उत्तर आलं पाहिजे तुमचं इनडेलिबल. इनइव्हायटेबल, बघा एकाच पेपरमध्ये 2 वेळा आलेला शब्द आहे. इनइव्हायटेबल, दॅट कॅन नॉट बी अवॉइडेड, जे अटळ आहे, जे आपण टाळू शकत नाही, त्याला बोललं जातं इनइव्हायटेबल. वेगळा शब्द आहे. आणि इनफॉलिबल रिपीट झालेला आहे, जनरली ज्याला बोललं जातं नेव्हर मेकिंग मिस्टेक्स, वन हू डज नॉट मेक एनी मिस्टेक, इट्स कॉल्ड इनफॉलिबल. सिंपल आहे. हाही शब्द रिपीट आहे आणि हाही शब्द, हे 4ही शब्द PYQत रिपीट आहेत. जर तुम्ही PYQ जर अभ्यासले तर काही सेकंदात उत्तर देता येतं. हा 24चा पेपर आहे, मग हे तुम्ही नोटीस करा. पुढे बघायचं, व्हेरी फ्यू मेटल्स इन दिस वर्ल्ड आज ॲज कॉस्टली ॲज गोल्ड. वाक्याची सुरुवात कशाने झालेली रे? व्हेरी फ्यू न. पुढे वाक्यात काय आलेले? ॲज मध्ये विशेषणाचं मूळ रूप आलं. हे वाक्य झालं पॉझिटिव्ह डिग्री. मग तुम्हाला काय विचारलेलं आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री करा. मग मित्रांनो, हा वाक्य भले रिपीट नाही झालेलं, पण हा पॅटर्न कितीतरी वेळा रिपीट झालेला आहे. मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ASO 17चाच पेपर आहे, सेम स्ट्रक्चर आहे. व्हेरी फ्यू फ्लावर्स आर ॲज लवली ॲज रोज. पहा काय फरक आहे रे? बरोबर का? व्हेरी फ्यू मेटल्स आहे, या ठिकाणी व्हेरी फ्यू फ्लावर्स आहे. बरोबर आहे का? ॲज कॉस्टली ॲज लवली ॲज, काही फरक पडत नाही. शब्द बदलू द्या, कर्ते बदललेत, कर्म बदलले, क्रियापद बदलले, स्ट्रक्चर सेम आहे. तर मग दोन्ही ठिकाणी बघा कंपॅरेटिव्ह डिग्री विचारलेली आहे. मग इथं तुम्हाला रूल सांगतो, जर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जर वन ऑफ द ची रचना जर असेल तर पॉझिटिव्ह डिग्री जी असते तिची सुरुवात होत असते व्हेरी फ्यू न. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये पुढे जाऊन मार्कर येतो तो तुमचा आहे मोस्ट ऑदर. कुठला मार्कर येत असतो इथं? मोस्ट ऑदर मार्कर शोधायचा आहे. मग आता आपण शोधूया. बघायचं, कंपॅरेटिव्ह विचारली, रोज इज लवलियर दॅन मेनी ऑदर नाही चालणार. रोज इज लवलियर दॅन मोस्ट ऑदर फ्लावर्स, उत्तर आलं पाहिजे 2 नंबरमध्ये. बरोबर आहे. मोर लवली होणार नाही, कारण पुढे दॅन आलेलं आहे. लवलीचं लवलियर होतं, त्यामुळे मोर लवली बळच हाणून मानून असं नाही लिहायचं ते. रोज इज लवलियर दॅन एनी ऑदर नाही चालणार. जर सुपरलेटिव्हमध्ये ऑफ ऑलची रचना आली, पॉझिटिव्हची सुरुवात जर नो ऑदर न झाली, तरच कंपॅरेटिव्हमध्ये एनी ऑदर येतो, अदरवाईज नाही. त्यामुळे उत्तर निघलेले सेम रूल अप्लाय करा. व्हेरी फ्यूनं सुरुवात झाली म्हणजे वाक्यात आलं पाहिजे मोस्ट ऑदर. मग बघायचं, गोल्ड इज कॉस्टलियर दॅन मोस्ट ऑदर मेटल्स इन द वर्ल्ड. मित्रांनो, इथेच उत्तर क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे 91 साठी पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. विथ रेफरन्स, विथ PYQ तुम्हाला ईच अँड एव्हरी प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देता येते. हे रिसेंट पेपर आहेत, त्यामुळे मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो की कशा पद्धतीनं PYQचा अभ्यास करायचा, लक्षात ठेवायचं. आणि जे तुम्ही लक्षात ठेवलेले, जे ॲप्लिकेशन तुम्ही लक्षात ठेवले, त्याचा या ठिकाणी असा उपयोग करून बघायचा. उत्तर जे आहे ते तुमची बरोबर येतात. पुढे घ्या मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज सिम्पल सेंटेन्स. पाहायचं आता, हा सिंथेसिस टॉपिकमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. सिम्पल सेंटेन्स ओळखा, कंपाऊंड सेंटेन्स ओळखा आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखा. तर हा सुद्धा पॅटर्न रिपीट झालेला आहे. गुड ब 2018ला भरपूर वेळा आलेले आहे. आयडेंटिफाय कॉम्प्लेक्स सेंटेन्स. काय फरक पडतो? कॉम्प्लेक्स विचारू द्या, कंपाऊंड विचारू द्या, सिंपल विचारू द्या. जर ह्या पेपरमध्ये विचारले कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखा, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे का सिंपल कसं ओळखायचं, कंपाऊंड कसं ओळखायचं आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स कसं ओळखायचं. इतक्या सोप्या गोष्टी. मित्रांनो, सिंपल सेंटेन्समध्ये एकच कर्ता आणि एकच फायनाईट व्हर्ब असतं, एकच मेन क्लॉज असतो. कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 मेन क्लॉज असतात आणि असे 2 मेन क्लॉज कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं कनेक्ट केलेले असतात. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एकच मेन क्लॉज असतो आणि त्याला जोडून एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. काही फरक पडत नाही. ठीक आहे. त्यामुळे आपण सिंपल सेंटेन्स पाहिलेले बघा. दे रिवॉर्डेड द मॅन हू रेस्क्यूड देअर सन. हूने सोडलेला सबऑर्डिनेट क्लॉज आहे, त्यामुळे हा कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये जातो. दे रिवॉर्डेड द मॅन एकच क्लॉज आहे, हा झाला तुमचा सिंपल सेंटेन्स, त्यामुळे कॉम्प्लेक्समध्ये येणार नाही. अ क्विक विटेड डीलर ब्रॉड द कार. कुठली कार? दॅट आय वॉन्टेड. मेन क्लॉजमधील कार ह्या नामाची माहिती ॲडजेक्टिव्ह क्लॉज देतो, म्हणजे सी झाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स. त्यामुळे ए आणि सीला उत्तरात घ्यायचं आहे. उत्तर येते पर्याय क्रमांक 2. तेच उदाहरण दिलेलं 2 नंबरमध्ये, ज्या वाक्यात एकच कर्ता, एकच फायनाईट व्हर्ब असतं,
एकच मेन क्लॉज असतो त्याला सिंपल बोललं जातं. हा रूल इथे सुद्धा अभ्यासलेला आहे. तसाच रूल वापरून या ठिकाणी तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता, एकच फायनाईट वर्ब आणि एकच मेन क्लॉज असतो त्या वाक्याला सिंपल बोलायचं. मग बघा आता, ही इज अनवेल हा झाला एक मेन क्लॉज, सो ही कॅन नॉट अटेंड द ऑफिस. दोन क्लॉज आहे म्हणजे हे सिंपल होणार नाही, कारण याच्यामध्ये करता, याच्यात क्रियापद, याच्यात करता, याच्यात क्रियापद. सिंपलमध्ये एकच फायनाईट वर्ब असतं आणि एकच करता असतो, हे उत्तरात येणार नाही. ही कन्फेस्ड हिज क्राईम हा झाला सब्जेक्ट, कन्फेस झालं क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे कबुली देणं. कशाची कबुली दिले? हिज ऑब्जेक्ट. एकच करता, एकच फायनाईट वर्ब आहे, याला तुम्ही सिंपल म्हणायचं. म्हणजे तोच रूल या ठिकाणी अप्लाय झाला मित्रांनो. 92चं पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर येते. येतं लक्षात सर्वांच्या? तर ह्या अँगलनी बघायचे, निश्चित बाकीचे येणार नाही, जास्त चर्चा नको आता. बघा, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स विचारले. बघायचं, ज्योती हॅज ऑलवेज, बघा इथं तुम्हाला दिलेला ऑलवेज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज सी गेट्स अप सो लेट. ज्योती ऑलवेज हॅज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज सी गेट्स सो लेट. ज्योती गेट्स अप सो लेट हॅज ऑलवेज टू हरी इन द मॉर्निंग. ही रचना चुकीची आहे. ज्योती इज गेटिंग अप सो लेट हॅव्हिंग सो, ही रचना सुद्धा चुकीची आहे. इथं राहिले फक्त दोनच वाक्य. ऑलवेज हा शब्द आहे तुमचा ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. पण जेव्हा पण तुम्ही ॲडव्हर्बियलचा वापर करता किंवा तुम्ही ॲडवर्ब एखादा प्रश्न पाहता, लगेच लक्षात आलं पाहिजे बाबांनो, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी नक्की वाक्यात येतं कुठं? जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये मेन व्हर्ब असतं त्याच्या अगोदर ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी वापरायचं. पण जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये टू बीचं रूप मुख्य क्रियापद म्हणून येतं तेव्हा त्याच्यानंतर लगेचच ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी वापरायचं, दुसरीकडे घेऊन चालत नाही. याचा एक रेफरन्स बघा, राज्यसेवा 2022चा पेपर आहे, याच्यामध्ये तुम्हाला विचारले बघायचं, सी कम्स टू माय हाऊस सेल्डम. मित्रांनो, ऑलवेज, सेल्डम हे सगळे काय मित्रांनो ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. मग ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी क्रियापदाच्या आधी वापरलं जातं, त्यामुळे याचं लोकेशन इथे पाहिजे होतं, ए चुकलेलं आहे. दे आर ऑलवेज लेट फॉर द डिनर. जेव्हा बीचं रूप मुख्य क्रियापद असतं तेव्हा ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी त्याच्यानंतर असतं, हे बरोबर आहे. मग नोटीस करा, मेन क्रियापदाच्या आधी, पण बीचं रूप जर मेन क्रियापद आलं तर त्याच्यानंतर ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी वापरायचं. हा रूल या ठिकाणी आपण पाहिला होता, इथे तुमचं उत्तर निघतंय. मग नोटीस करा मित्रांनो, हे जे मुख्य क्रियापद आहे हे ऑलवेज त्याच्या आधी पाहिजे होतं, त्यामुळे ए चुकलेलं आहे. उत्तर येते 2. ज्योती ऑलवेज हॅज टू हरी इन द मॉर्निंग बिकॉज सी गेट्स अप सो लेट. 2 नंबरमध्ये उत्तर कन्फर्म निघतंय, त्यामुळे 93चं 2 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. पुढे बघा आता, आयडेंटिफाय द ॲडवर्ब क्लॉज अंडरलाईन इन द फॉर्म. हा पॅटर्न, हा टॉपिक किमान 15 ते 20 वेळा रिपीट झालेला आहे वेगवेगळ्या पेपर्समध्ये. लक्षात ठेवायचं. बघायचं, दे झाला सब्जेक्ट, फाईटचा भूतकाळ झाला फॉट, दे फॉट. आता वाक्यातील मेन क्लॉज बद्दल क्रियापदाला हाऊने प्रश्न विचारायचा. हाऊ डीड दे फाईट, ते कशा प्रकारे लढले, याचं उत्तर मिळतं ॲज हिरोज डू. जसे हिरो करतात, फाईट करतात त्या पद्धतीनं त्यांनी केले, त्यामुळे ॲज इंडिकेट ॲडवर्ब ऑफ मॅनर. त्यामुळे हा ॲडवर्ब ऑफ मॅनर म्हणजे हा ॲडवर्ब क्लॉज आहे ना. आपलं टार्गेट सुद्धा काय आहे? ॲडवर्ब क्लॉज. त्यामुळे 1 नंबरमध्ये उत्तर क्लिअर आहे. आय एक्सपेक्ट हा झाला तुमचा मेन क्लॉज. व्हॉट डू यू एक्सपेक्ट, तू काय एक्सपेक्ट करतो? उत्तर मिळतं दॅट आय शॅल गेट अ प्राईज. क्रियापदाच्या नंतर कर्म म्हणून जो क्लॉज काम करतो तो नाऊन क्लॉज झालेला आहे, याला मी नाऊन क्लॉज म्हणेन. आपलं टार्गेट होतं ॲडवर्ब. बघायचं, हिअर इज द बुक डॉट डॉट यू वॉन्ट. इथं दॅट वापरू पण शकता, नाही वापरलं तरी चालेल, पण मेन क्लॉजमधील बुक या नामाची अधिक माहिती दिलेली आहे, तर याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं तुम्ही म्हणताय. आय फिअर, मला भीती वाटते. बघायचं, व्हॉट डू आय फिअर, मला कशाची भीती वाटते? दॅट आय शॅल फेल. क्रियापदाच्या नंतर कर्म म्हणून हा सुद्धा नाऊन क्लॉजमध्ये येतो. मग ह्या अँगलनी बघा, आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे की तुम्हाला वाक्यातून नाऊन क्लॉज ओळखा, ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखा, ॲडव्हर्ब क्लॉज ओळखा, तसेच पॅटर्न या ठिकाणी रंगवलेले आहेत. त्यामुळे काय नाही, याच्यात तुम्हाला विचारले नाऊन क्लॉज ओळखा, दुसऱ्या प्रश्नात अशीच 4 वाक्य दिली जातील, ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखा, अशीच 4 वाक्य देतात, 3 देतात, 2 देतात, नाऊन क्लॉज ओळखा, ॲडजेक्टिव्ह ओळखा, ॲडव्हर्ब ओळखा. काही पॅटर्न बदललेलं नाही. तुमची कन्सेप्ट पक्की करून ठेवायची का एखादा क्लॉज ओळखायचा कसा, हे PYQतून प्रश्नांच्या आधारे, पर्यायांच्या आधारे पक्क करा. खूप इफेक्ट तुमच्या याच्यामध्ये होतो.
जर तुम्ही याच्या आधी बॅचेस केलेल्या असेल तर तुम्हाला फक्त PYQ वर इतका स्ट्रॉंग फोकस करायचा आहे, खूप खूप तुमची गणितं बदलून जातील, म्हणजे खूप तुमचा बेनिफिट या ठिकाणी होणार आहे. पुढे बघायचं आता, ESPN इज शोईंग ऑल द मॅचेस लाईव्ह. बघायचं, ESPN इज शोईंग ऑल द मॅचेस लाईव्ह. हेच वाक्य, हाच प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. ASO मेन्स 2015ला रिपीट झालेला आहे. आता मी हा स्क्रीनशॉट काढलेला आहे, हे मी टाईप नाही केलेलं, पेपरचा डायरेक्ट स्क्रीनशॉट काढलेला आहे आणि इथं पेपरचं नाव टाईप केलेलं आहे, ASO मेन्स 2015. बघायचं, ESPN इज शोईंग ऑल द मॅचेस लाईव्ह, आणि त्यांनी उत्तर दिलं होतं 4 नंबरमध्ये, ऑल द मॅचेस आर बिंग शोन, प्रेझेंट कंटिन्युअस आहे, आर बिंग शोन लाईव्ह ऑन ESPN दिलेलं आहे. या ठिकाणी ऑन ESPN दिलेलं आहे, बाय ESPN नाही दिलेलं, लक्षात ठेवायचं. हे उत्तर बरोबर दिलेलं आहे, पण जेव्हा तुम्ही हाच प्रश्न या ठिकाणी पाहता, बघायचं, ऑल द मॅचेस आर शोन होणार नाही, प्रेझेंट कंटिन्युअस आहे, बिंगचा वापर पाहिजे होता. ऑल द मॅचेस आर बिंग शोन ऑन ESPN. बघा, हे उत्तर या ठिकाणी येत आहे. जर तुम्ही पाहिलं की ह्या प्रश्नामध्ये 4 नंबरची जी लाईन का जी त्यांनी एक्झॅक्ट उत्तर दिलेलं आहे फायनल आन्सर कीत, ते आन्सर बी मध्ये दिलेलं आहे, पण आयोगाने ह्या वेळेस काय केलेलं आहे, डी ला उत्तरात दिलेलं आहे, ऑल द मॅचेस आर बिंग शोन लाईव्ह बाय ESPN. ह्यावेळी त्यांनी बायला प्रायोरिटी दिली. बघा, म्हणजे एकच आयोग, त्यांच्याच प्रश्नपत्रिका आणि एकाच पेपर, म्हणजे एकाच प्रश्नासाठी 2 भिन्न उत्तरं दिलेली आहे आयोगानं. त्यामुळे थोडंसं याच्यामध्ये संदिग्धता आहे. त्यामुळे आता याचं उत्तर भले आयोगाने डी दिलेलं आहे, पण थोडीशी ज्याला आपण म्हणतो की डाऊट आहे. एका पेपरमध्ये ऑन बरोबर दिलं आहे, एकामध्ये तुम्हाला बाय बरोबर दिलं आहे. मग आता पुढच्या वेळेला जर रिपीट झालं तर नक्की काय द्यायचं, हा एक मेन प्रश्न होतो. त्यामुळे थोडंसं ह्या गोष्टी लक्षात ठेवा. रिसेंट पेपरला फॉलो करा. आता यांनी बाय दिलं आहे ना, इथून पुढे जर आला तर बायला द्या, कारण आपल्याला 24चा रेफरन्स देता येईल का तुम्ही याला जर बाय दिलेलं आहे तर आता का तुम्ही परत ऑन घेता. ठीक आहे, मग ह्या गोष्टी नोटीस करत चला. पुढे बघा आता, आयडेंटिफाय द सुटेबल मॉडेल विच इंडिकेट सम काइंड ऑफ रूल. एक रूल असा आहे असं विचारलं जातं. तुम्हाला वाक्य दिलेले, इन दिल्ली, दिल्लीमध्ये इवन द पिलियन रायडर्स डॉट डॉट वेअर अ हेल्मेट. तुम्हाला एक फोटो दाखवलेला आहे बघा, जाणीवपूर्वक, जेणेकरून तुम्हाला पिलियन रायडरची संकल्पना कळेल. पिलियन रायडर्स म्हणजे कोण, हा जो पुढं जो चालवतो ना त्याला झाला मुख्य रायडर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो गाडी चालवणारा चालक, आणि त्याच्या मागं जो बसलेला असतो रिकाम टेकडा, बरोबर आहे की नाही, याला पिलियन रायडर बोललं जातं. हा भले ॲक्टिव्हली गाडी चालवत नाही, पण तो जो गाडी चालवतो ना त्याला दिशा देतो, इकडं वळ तिकडं वळ, हळू चालव जोरात चालव, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा मागं बसलेला जो व्यक्ती असतो, म्हणजे ही पोरगी नाही, जो असेल तो मागं बसलेल्या व्यक्तीला गाडीवर 2 व्हीलरवर पिलियन रायडर बोललं जातं. आता आपल्या इकडं मागचं नाही पुढचा सुद्धा हेल्मेट घालत नाही, 100 किलोमीटर जातो 2 व्हीलरवर तरी हेल्मेट बऱ्याच वेळा घालत नाही. म्हणजे जनरल दिल्लीमध्ये एक रूलच बनवलेला आहे का पुढच्या व्यक्तीनं नव्हे तर मागच्या व्यक्तीनं सुद्धा काय करायचं, तुम्हाला हेल्मेट घालायचं आहे. मग आता तो काय दिलेला आहे, रूल सांगितलेला आहे. मग मित्रांनो, मस्ट जो आहे, मस्ट इंडिकेट ऑब्लिगेशन, एखादी गोष्ट करणं तुमच्यासाठी बंधनकारक आहे. तर जनरली मॅन्डेटरी आहे, तरी तर तुम्हाला रूल म्हणून उल्लेख केलेला नाही आहे. रूल म्हणून उल्लेख केलेला असेल तर तुमचं उत्तर आलं पाहिजे हॅव टू. कारण नोटीस करा, हॅव टू इज यूज टू इंडिकेट अ मॅन्डेटरी ऑब्लिगेशन ऑर रूल इम्पोज बाय एक्सटर्नल ऑथॉरिटी. कोणीतरी तुमच्यावर रूल लादलेला आहे, ह्या कॉन्टेक्स्टप्रमाणे उत्तर येते. 2 नंबरमध्ये हॅज टू येणार नाही आहे, कारण रायडर्स अनेक वचनी आहे, म्हणून इथं तुम्हाला एकवचनी क्रियापद नको, शुड येणार नाही. 2 नंबरमध्ये उत्तर येते. पुढे बघायचं, नायदर प्राईड नॉर प्रेजुडाइज अफेक्ट हिम, ईच ऑफ दीज क्वालिटीज इज टू बी फाउंड इन हिम, आयदर ही ऑर आय एम टू बी ब्लेम्ड. इथे तुम्हाला 3 वाक्य दिलेली आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. हा प्रश्न नवीन आहे का रे, तर नाही आहे. तुम्हाला दाखवतो विथ उदाहरण. डिपार्टमेंटल ASO 2016ला हेच वाक्य रिपीट झालेली आहे. नायदर प्राईड नॉर प्रेजुडाइज अफेक्ट हिम. मित्रांनो, नायदर नॉरनी जेव्हा 2 नाऊन जोडले जातात तर पुढं जे क्रियापद घ्यायचं ते दुसऱ्या नामाच्या वचनाप्रमाणे घ्यायचं. प्रेजुडाइज हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, एकवचनी, त्यामुळे क्रियापदाला ES पाहिजे होता, ए चुकलेला आहे. ईच ऑफच्या नंतरचं नाम अनेक वचनी येतं, पण येणारं क्रियापद एकवचनी येतं, हे सुद्धा चुकलेलं आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं इनकरेक्ट, तर उत्तर आलं पाहिजे बोथ. मग आता आपल्याला तोच वाक्य दिलेलं आहे, नायदर प्राईड नॉर प्रेजुडाइज अफेक्ट नाही, अफेक्ट्स पाहिजे होतं, त्यामुळे ए चुकलेलं आहे.
ईच ऑफ दीज क्वालिटीज इज, ईच ऑफच्या नंतरचं नाम अनेक वचनी पण क्रियापद एक वचनी, बी बरोबर आहे. आयदर ही ऑर आय, आयदर ऑरच्या नंतर जे पुढे ना क्रियापद येते दुसऱ्याच्या वचनाप्रमाणे बदल, एम टू ब्लेम, हे बरोबर आहे. त्यामुळे बी सी बरोबर आहे. मग बी आणि सी उत्तर कुठे दिलेले आहे 97चा पर्याय क्रमांक 2 नंबरमध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. बघा ह्या अँगलनी तुम्हाला उत्तर काढता आली पाहिजे. पुढे बघा आता, वी शॅल गो टू अमृतसर व्हेन माय सिस्टर डॉट डॉट फ्रॉम कोल्हापूर. बघा पुढे व्हेनचा क्लॉज आहे आणि पहिल्या वाक्यामध्ये साधा भविष्यकाळ दिलेला आहे. आम्ही अमृतसरला जाऊ, केव्हा जाणार आहोत, जेव्हा माझी बहीण कोल्हापूरवरून येईल तेव्हा. ती अजून आली का, नाही, परंतु जेव्हा केव्हा ती कोल्हापूरवरून येईल तेव्हा आम्ही सर्वजण अमृतसरला जाऊ. म्हणजे तुम्हाला एका मेन क्लॉजमध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्स दिलेला आहे. मग याला जोडून जो सबऑर्डिनेट क्लॉज येतो याच्यात घ्यायचं आहे तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स. विसरू नका काय घ्यायचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. मग तुम्हाला सिस्टर एकवचनी, मग तुम्हाला क्रियापदाला यस यस पाहिजे, रिटर्न्स फ्रॉम कोल्हापूर. हा प्रश्न, हा रूल रिपीट झालेला आहे. विथ उदाहरण दाखवतो तुम्हाला या ठिकाणी. आता ॲक्च्युली पेपरचं नाव टाईप करायचं राहिले माझ्याकडनं. हा पेपर आपल्या MPSCचाच आहे, लक्षात ठेवायचं. आय विल सी यू, मी तुला भेटेन. बघा विल सी साधा भविष्यकाळ दिलेला आहे. केव्हा, व्हेन डॉट डॉट टू बॉम्बे, जेव्हा मी बॉम्बेवर रिटर्न येईल तेव्हा. त्यामुळे व्हेनचा क्लॉज आहे. एका जर तुमचा सिंपल फ्युचर आहे तर या ठिकाणी सिंपल प्रेझेंट पाहिजे. उत्तर येते पर्याय क्रमांक 1. त्यामुळे तोच रूल रिपीट झालेला आहे. भले वाक्य रिपीट झालेलं नाहीये, रूल रिपीट झालेला आहे. या प्रश्नामधून तुम्ही याच्या मागचा रूल तुम्ही प्रिपेअर केलेला आहे फ्युचर एक्झामसाठी. कारण PYQचे शेवटी PYQच आहेत, ठीक आहे. कारण ते येऊन गेलेले आहेत म्हणजे तेच रिपीट होत असेल तर त्या पेपरला काही अर्थ नाही. ते PYQच आहे आणि तो आपला आधार आहे का ज्याच्या आधारे आपण पुढे अभ्यास करतोय. त्यामुळे ते जर स्ट्रॉंग केलं ह्या अँगलनी तर पुढं काही वेगळं दिसतच नाही मित्रांनो. बघा हे सेम रूल या ठिकाणी अप्लाय झालेलं आहे, फक्त वाक्य बदललेलं आहे. मग ॲप्लिकेशन तुम्हाला या अँगलनी करता आलं पाहिजे. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज. ही रिफ्युज्ड माय रिक्वेस्ट पॉइंट ब्लँक. पॉइंट ब्लँक हे जुनं आहे का रे, तर बिलकुल नवीन नाही आहे, जुनं आहे. कंबाईन सी 2022चा पेपर आहे. बघा, सी रिफ्यूज द प्रपोजल ऑफ हिज मॅरेज पॉइंट ब्लँक. आणि तुम्हाला या इडियमचा मिनिंग विचारलं, याचं उत्तर येतं आहे डायरेक्टली. अलग लक्षात, याचं उत्तर येतं आहे डायरेक्टली. सेम इडियम दिलेले पॉइंट ब्लँक आणि हिचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे डायरेक्टली. सेम दिलेलं आहे. जर तुम्ही तो पेपर वाचलेला आहे, माहिती आहे तुम्हाला, इथं उत्तर द्यायला किती वेळ लागणार आहे, सेकंद. आणि माहीत नसेल तर डोकं खाजवत बसा, विचार करत बसा, अरे काय उत्तर देऊ, हे असेल ते असेल, कपाळावर आठे आणा, काही उपयोग नाही. मग तिथे पेपरला गेल्याच्या नंतर हे सगळ्या एक्सप्रेशनला अजिबात व्हॅल्यू नाही. तुम्ही काय केलंय तेच उपयोगी पडणार आहे, लक्षात ठेवा. ते जाऊन तुम्ही फिलॉसॉफरसारखं आठवायला अजिबात आठवणार नाही. जे वाचले ते सुद्धा विसरू शकता. त्यामुळे इथे तुम्हाला ह्या अँगलनी परफेक्शन करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न दिलेला आहे, विच फ्रेज रिप्रेझेंट द वर्ड प्रिझर्वरन्स. हा जुना शब्द आहे मित्रांनो, कॉमन दिलेला आहे. प्रिझर्वरन्स ज्याला आपण आपले स्वभाव असतो, गुण असतो, ज्याला आपण म्हणतो क्वालिटी आहे. प्रिझर्वरन्स ज्याला आपण म्हणतो जिद्दी, चिकाटी व्यक्ती. चिकाटी म्हणजे एखादी गोष्ट करायचं त्याने ठरवलेलं आहे तर ती गोष्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये करतो. किती वाईट परिस्थिती समोर येऊ द्या, तो स्वतःचं कार्य सोडत नाही. याला बोललं जातं नेव्हर गिव्हिंग अप. गिव्ह अप म्हणजे सोडून देणं, एखादं कार्य मध्येच सोडून देणं. नेव्हर गिव्ह अप म्हणजे तो एखादं कार्य मध्ये सोडत नाही, तो जिद्दी आहे, त्याच्यामध्ये चिकाटी आहे, तो ते कार्य शेवटापर्यंत नेतो. रिपीट नाही झालेलं, परंतु छान प्रश्न आहे, तर ह्या अँगलनी उत्तर द्या. तर मित्रांनो असा हा एक पेपर होता. तुम्हाला एक अंदाज तर नक्की आला असेल, थोडा वेळ जास्त झालेला आहे पण अंदाज तर नक्की आलेला आहे का या पेपरमध्ये PYQच्या रूल्सच्या आधारे तुम्हाला जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. मग इतकं ॲक्युरसी आपल्या पेपरमध्ये येतं. आणि गेल्या वर्षी मी ऑनेस्टली सांगतो, मी टीचर आहे, ओरिजिनल टीचर आहे, मी कधी खोटं बोलत नाही आहे. माझ्या बॅचमध्ये 50 पैकी 44 प्रश्न बरोबर आलेले कैक विद्यार्थी आहेत, हे लक्षात ठेवा. हे सगळं कशामुळं झालेलं आहे, ह्या गोष्टीमुळं झालेलं आहे. हा PYQवर पकड चांगली आलेली आहे आणि याचा परिणाम काय झाला, तुमच्या अभ्यासावर, तुमच्या पेपरच्या परफॉर्मन्सवर झालेला आहे. तर हे जर सगळं आपल्यालाही जर करायचं असेल मित्रांनो, तर
तुम्हाला जर असं वाटत असेल का मुसळे सरांचं लेक्चर चांगलं आहे किंवा त्यांचा काहीतरी उपयोग होऊ शकतो, तर इथं अनेक बॅचेस आहेत. आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे दख्खन प्रबोधिनी पुणे. मी संचालक आहे त्याचा. तुम्ही हे डाउनलोड करा आणि त्यातनं आपल्या पसंतीचा मी तुम्हाला प्रायोरिटी 1 नंबर देतो आहे. PYQला फोकस करा, तुमचे ऑलमोस्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ही मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. याच्यासोबत सगळ्या प्रश्नांची PDF तुम्हाला दिलेली आहे. रेफरन्ससाठी माझ्या नोट्स दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आणि एवढं असूनही जर काय अडचण झाली, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. फक्त लेक्चर चालू असताना मी उचलत नाही, पण लेक्चरच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्या नंबरला जर कॉल केला तर मी तुमचा कॉल प्रत्यक्ष उचलून तुम्हाला गायडन्स करेन. तर अशा प्रकारे हा पेपर आहे मित्रांनो. मग अपेक्षा करतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील. तर चला ह्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबायचे आपल्याला. असेच इनोव्हेटिव्ह लेक्चर आपल्याला यापुढे सुद्धा लेक्चरमध्ये बॅचमध्ये घ्यायचे आहेत किंवा आपल्या यूट्यूबला घ्यायचे आहे. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा सगळी युजफुल इन्फॉर्मेशन जाईल. चला, थँक्यू.